स्क्रीन उभी स्क्रीन आहे. बरोबर नाहीये. हा, मगाच हम्म. सारखी स्क्रीन झाली परत. आता हा, आता ठीक आहे. बरोबर आहे. अं, ते कसं येणार आहे? सत्यशोधक संशोधन पद्धती शिकत असताना आपण पहिले 3 दिवस वेगवेगळ्या तत्वज्ञानातून संशोधनाचा आराखडे कसे असतात, संशोधन म्हणजे काय, ज्ञान निर्मिती म्हणजे काय, याच्याबद्दलची माहिती आपण घेतली. आणि कालच्या एका व्याख्यानामध्ये आपण महात्मा फुले हे तत्वज्ञानाच्या कसोट्यांवर तत्वज्ञानी कसे होते, ते केवळ सुधारक नाहीत, केवळ विचारवंत नाही, तर ते फिलॉसॉफर होते, या पद्धतीची मांडणी आपण कालच्या व्याख्यानामध्ये केलेली होती. तोच एक धागा पकडून आपण आजच्या व्याख्यानामध्ये त्याचा थोडासा एक 3-4 दिवसांचा सारांश घेत सत्यशोधक संशोधन पद्धतीची वैशिष्ट्यपूर्णता आपल्याला काय सांगता येते, या पद्धतीचं एक संपूर्ण विवेचन आपण करणार आहोत. माझी पहिली पीपीटी मी केली ती दिसतीये का, फक्त मला सांगा, म्हणजे आपण कंटिन्यू करूया. दिसतीये का दीपाली? नाही मॅम. एकच मिनिट. काहीतरी आज पावसाने चालू ठेवते तो एकदम करत राहील. ऐकून घेऊयात. अं, गेल्या 3 दिवसांमध्ये आपण संशोधनाबद्दलची म्हणजे संशोधन कशाला म्हणायच्या व्याख्या, महत्व, असं सर्व पाहत विशिष्ट चौकटीमध्ये संशोधन आपल्याला कसं करता येतं, याची चर्चा आपण खरं तर करत आलो. आणि त्याचा जर आपण सार पाहिला तर आपल्याला असं दिसतंय, आपण जे अभ्यास करतो आहोत, समजून घेतोय त्याच्यात, की सर्वसाधारण लोकांच्या भाषेमध्ये खरं तर संशोधन म्हणजे काय असतं, तर ज्ञानाचा घेतलेला शोध. मग संशोधनाचा एक अर्थ सर्वसामान्यांच्या परिभाषेत आपण सांगू शकतो, तो म्हणजे ज्ञानाचा घेतला जाणारा शोध, याला आपण साधारणतः संशोधन असं म्हणू. एखाद्या विशिष्ट विषया संबंधी आपण माहितीचा वैज्ञानिक आणि पद्धतशीर शोध घेतो, म्हणजे आपण संशोधन करत असतो. म्हणजे संशोधनाची आपल्याला जर एक छोटी सर्वमान्य व्याख्या करायची असेल तर ती अशी करता येते की संशोधन काय असतं, तर ते एखाद्या विशिष्ट विषयाशी संबंधित माहितीचा वैज्ञानिक आणि पद्धतशीर शोध घेणं म्हणजे संशोधन असतं. संशोधन म्हणजे अभ्यास, निरीक्षण, तुलना आणि प्रयोग यांच्या साहाय्यानं केलेला सत्याचा पाठपुरावा असतो. म्हणजे ज्ञानात शोध असताना तो तुम्ही वैज्ञानिक पद्धतीनं, शास्त्रीय पद्धतीनं माहिती गोळा केली पाहिजे आणि तिचा पद्धतशीर शोध घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. याचबरोबर संशोधनाचा एक अर्थ, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागत असतं, तुम्हाला अभ्यास करावा लागतो, तुम्हाला निरीक्षणं नोंदवावी लागतात, तुम्हाला कंपॅरिझन, तुम्हाला तुलना करावी लागते आणि तुम्हाला प्रयोग करावे लागतात. अशा सर्वाच्या साह्यानं आपण सत्याचा केलेला पाठपुरावा म्हणजे खरं तर संशोधन असतं. संशोधन प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा वस्तुनिष्ठ आणि रचनाबद्ध प्रयत्न असतो. म्हणजे आपण कुठलंही संशोधन करतो म्हणजे आपण काय करतो, प्रश्नाचं उत्तर शोधायला जातो. आणि हे उत्तर शोधत असताना आपण वस्तुनिष्ठ आणि रचनाबद्ध पद्धतीद्वारे केलेला सत्याचा शोध म्हणजे संशोधन असतं, असं आपल्याला मागच्या 4 दिवसांच्या अभ्यासातून लक्षात आलेली एक गोष्ट आहे. याचबरोबर सिद्धांतांना निर्मितीशी आणि सामान्यीकरणाशी संबंधित असा रचनाबद्ध दृष्टिकोन मांडणे हाही संशोधनाचा एक अर्थ आहे. आपल्याला हे लक्षात येतंय की संशोधन म्हणजे फक्त आपल्या डोक्यात आहेत आपल्याला समजलेल्या गोष्टी एकाखाली एक उतरवून काढणं म्हणजे संशोधन नाही. संशोधन तुम्हाला शिस्तबद्ध पद्धतीनं करावं लागतं,
वैज्ञानिक पद्धतीनं करावा लागतो, विशिष्ट पद्धतीनं माहिती गोळा करावी लागते. केवळ माहिती म्हणजे संशोधन नाही, तर माहितीवर तुम्हाला ज्ञानाची प्रक्रिया करावी लागते. माहितीचा जो साठा तुम्ही गोळा गोळा करता त्याचं तुम्हाला ज्ञानात रूपांतर करावं लागतं आणि त्याच्यातून काही सिद्धांत आणि परिभाषा याचा एक रचनाबद्ध विचार तुम्ही संशोधनामध्ये करत असता, अशी गोष्ट आपल्या लक्षात आलेली आहे. मग आता प्रश्न असा आहे की आपण संशोधन का करतो? म्हणजे माणसं वेगवेगळ्या ज्ञानशाखांमध्ये संशोधन करतात. कुणी मानसशास्त्रात, अर्थशास्त्रात, म्हणजे एकूण सोशल सायन्सेस, सामाजिक शास्त्रांमध्ये, विज्ञानामध्ये जे आपण संशोधन करतो ती नेमकी का करतो आणि या संशोधनाच्या मागच्या प्रेरणा काय असतात? हा प्रश्न आपल्याला महत्वाचा आहे. याचं कारण आपण एक वेगळ्या संशोधन पद्धतीशास्त्रांबद्दल इथे अभ्यास करतो आहोत. सर्वसाधारणतः आपल्याला दिसतं की काही लोक असतात ते संशोधनात केवळ आपल्याला एक डिग्री मिळणार आहे. हाही म्हणजे मी अत्यंत पॉझिटिव्ह अर्थानच सांगते की मला एक पदवी मिळणार आहे आणि म्हणून त्या पदवीपासून मला काही लाभ मिळणार आहेत. या प्रेरणेनं काही माणसं संशोधन करू शकतात. त्यांचं निश्चितपणे आपण स्वागत करायला हवं. काही वेळेला याच्यापेक्षा एक वेगळी भूमिका संशोधक अदा करत असतो. उदाहरणार्थ काही प्रश्न म्हणजे त्यांनी जे वाचन केलेलं आहे त्याला जे शोधावं असं वाटतं, काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळालेली नाहीत आणि त्या अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळवायची आहेत. म्हणजे ती जी आव्हानं आहेत त्या आव्हानांना सामोरं जाण्याची एक इच्छा मनामध्ये असते. म्हणजे त्या काळामध्ये त्या संदर्भात या घटना याच पद्धतीनं कशा घडल्या, काय घडल्या. म्हणजे तुम्ही स्वातंत्र्याचं आंदोलन घेतलं तर नेमकी महात्मा गांधींच्या मागे स्वातंत्र्य आंदोलनामध्ये एवढी माणसं सहभागी का झाली, स्त्रियांचा सहभाग त्याच्यामध्ये का दिसला, असा प्रश्न पडणं आणि त्याचं कुणी आतापर्यंत नीट उत्तर दिलं नाही असं वाटणं आणि या अनुत्तरित प्रश्नांना आपण भिडलं पाहिजे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी यांच्याबद्दलची जी मांडणी आजवर केली गेली म्हणजे अगदी शालेय अभ्यासक्रमामध्ये पाण्याचा हौद खुला करणं, शाळा सुरू करणं, याच्या पुढे जाऊन महात्मा फुल्यांची जेव्हा आपण गुलामगिरी, ब्राह्मणाचे कसब, गुलामगिरी याच्यासारखी पुस्तकं वाचतो, तर स्त्रियांच्या बद्दल त्यांचं असणारं विवेचन हे याच्याबद्दल मला म्हणायचंय. म्हणजे अनुत्तरित प्रश्न सोडवण्याचं एक आव्हान स्वीकारून माणसं संशोधनाकडे येऊ शकत असतात. तिसरं आपल्याला काही माणसं अशी दिसतात, काही संशोधक असे दिसतात, जे संशोधक काहीही निर्मितीक्षम काम करताना मिळणारा एक बौद्धिक आनंद त्यांना प्राप्त करण्याचा असतो म्हणून ते संशोधनाकडे येतात. म्हणजे त्यांना कुठली डिग्री मिळणार नसते किंवा नोकरीतले कुठलेही फायदे त्यांना त्याच्यातून मिळणारे नसतात. पण तरीही आपण संशोधन केलं पाहिजे कारण त्या संशोधनामधून एक निर्मितीचा, एक संशोधन करत असतानाचा बौद्धिक आनंद म्हणजे अभ्यास करण्यामध्ये सुद्धा आनंद प्राप्त होतो. जसा तुम्ही एखादा दर्जेदार चित्रपट पाहताना, एखाद्या आंदोलनात सहभागी होताना आपल्याला आनंद प्राप्त होतो, तसाच संशोधन करत असताना सुद्धा आपल्याला आनंद प्राप्त होतो. या भूमिकेतून काही संशोधक आपल्याला संशोधन करताना दिसतात. म्हणजे नोकरी, काही माणसं तुम्हाला उदाहरणामध्ये की रिटायरमेंट नंतर ते संशोधनामध्ये पडलेत की आता पुरेसा वेळ आहे, सलग करता येईल. तर ही एक संशोधनामागची प्रेरणा असू शकते. काही वेळेला मी संशोधन केलं, मला पीएचडी उदाहरणार्थ पदवी त्यातनं प्राप्त झाली, तर माझी प्रतिष्ठा ही वाढणार आहे. म्हणजे माझी प्रतिष्ठा उन्नत करण्याची इच्छा असणं हे सुद्धा संशोधन करण्यामागचं एक कारण असलेलं आपल्याला दिसतं. आणि सर्वात महत्वाचं मला वाटतं की आपल्यासारखी जी माणसं आहेत ते बहुतेकदा याही कारणाने संशोधनाकडे वळतात की एखाद्या वेळेला विशिष्ट कालखंडाबद्दल, विशिष्ट विचारांबद्दल, प्रवाहाबद्दल, आपल्याला आवडणाऱ्या नेत्याबद्दल, नेतृत्वाबद्दल, महामानवाबद्दल एकांगी चुकीचं लेखन झालेलं आहे किंवा जे प्रतिपादन त्यांच्याबद्दल केलं गेलंय, घटनांबद्दल, प्रवाहांबद्दल ते केलं गेलंय, हे अपुरं आहे आणि त्याची एक पुनर्रचना मला केली पाहिजे. म्हणजे ती मांडणी चुकीची आहे किंवा ती वगळणारी आहे आणि म्हणून मला चुकीचं लेखन झालेलं आहे, एकांगी पद्धतीनं लेखन झालेलं आहे म्हणून
त्या विषयांमध्ये संशोधन करण्याची उर्मी आपल्याला असणं, हेही कारण त्याच्यामध्ये असू शकतं. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मी माझं व्यक्तिगत उदाहरण तुम्हाला या संदर्भात सांगू शकते. मी अलीकडे 2022 मध्ये सत्यशोधक डॉक्टर विश्राम रामजी घोले हे पुस्तक लिहिलं. तर त्यांच्याबद्दल पुस्तक लिहिण्याची जी अनेक कारणं होती, त्यातलं एक महत्वाचं कारण अत्यंत एकांगी मांडणी त्यांच्या संदर्भात एका लेखिकेने केलेली होती. त्यांच्यावरती अन्याय करणारी होती. एकूण सत्यशोधक प्रक्रियेवर, विचारांवर, तत्वज्ञानावर अन्याय करणारी आहे असं मला वाटलं आणि तेव्हा मी त्या पूर्ण संशोधन करून विश्रामरामजी घोले यांच्याबद्दलचा ग्रंथ हा सिद्ध केलेला होता. तर संशोधनाची प्रेरणा ही सुद्धा महत्वाची असते, की तुम्ही संशोधन नेमकं कशासाठी करणार आहात. तुम्ही जर ते केवळ लाभासाठी करणार असाल तर काही मर्यादा त्याच्यामध्ये येऊ शकतात, की ते काम उरकायचे, विशिष्ट काळात उरकायचे. म्हणून संशोधनामागच्या प्रेरणा या सुद्धा महत्वाच्या असतात असं मला वाटतं. याखेरीज तुम्ही जे संशोधन करता त्याच्यामध्ये आपल्याला समजेल की सरकारी आदेशच निघालेला आहे की पीएचडी अमक्याला ऑर आहे, किंवा तुम्ही नोकरीत असाल, तुम्हाला बढती हवी असेल तर पीएचडी करायची आहे. व्यावसायिक परिस्थिती तुमची त्याच्यातनं बदलणार आहे. तुम्ही जिथे कामात आहात काही नवीन अटी तिथे आल्यात तर त्या कारणांनी माणसं आपल्याला पीएचडी सारखी संशोधनं किंवा संशोधन क्षेत्रामध्ये ते प्रविष्ट होताना दिसतात. पण मला सार रूपात हेच म्हणायचं की कारण कुठलंही असो, संशोधनात व्यक्तींनी उतरणं ही महत्वाची गोष्ट आहे. कारण संशोधन तुम्हाला अधिक प्रगल्भ बनवतं आणि तुम्ही केलेलं संशोधन समाजाला सुद्धा उपयोगी ठरत असतं. ज्ञानाच्या संपूर्ण व्यवहारामध्ये तुम्हाला संशोधनाच्या कार्यामध्ये हस्तक्षेप करणं, संशोधन कार्य हाती घेणं ही महत्वाची गोष्ट आहे. आणि विशेषतः भारतासारखा समाज ज्याच्यामध्ये जात पितृसत्ता तुम्हाला अस्तित्वात असलेली दिसते मोठ्या प्रमाणावर, अशा ठिकाणी तुम्हाला संशोधनामध्ये उतरणं ही महत्वाची गोष्ट असते. मग संशोधनाचं महत्व काय आहे? आपल्या 3 दिवसाच्या अभ्यासात असं सर्वसाधारणतः लक्षात आलं. आपण त्याला सूत्र रूपात असं म्हणू शकतो की सर्व प्रकारची प्रगती ही चौकसपणातून जन्माला येते. म्हणजे तुम्ही चौकस असाल, हे असं का घडलं हा प्रश्न आपल्याला पडतो, तेव्हाच खरं तर माणसाची प्रगती होत असते. नुसती गतीने आपण प्रगती म्हणजे ती विकासाच्या दिशेनं जाणार आहे, ती ऊर्ध्व दिशेनं जाणारी आहे. अशी प्रगती तुम्हाला करायची असेल तर माणसं चौकस असावी लागतात. चौकसपणा शोधाला जन्म देत असतो. म्हणजे तुम्ही शोध करायला प्रवृत्त होता. म्हणजे प्रगती आणि संशोधन कार्य हे परस्पर पूरक आहे. तुम्ही संशोधन करता म्हणजे तुम्ही स्वतःच्या, समाजाच्या आणि देशाच्या प्रगतीला हातभार लावत असतात. ती प्रगती ही अकॅडमिक, ती बौद्धिक स्वरूपाची आहे असं आपण म्हणतो. दुसरी याच्यातली संशोधनाचं महत्वाची जी बाब असते, संशोधनामुळे वैज्ञानिक आणि तर्कशास्त्रीय विचारसरणी समाजामध्ये रुजते. अन्यथा आजच्या भाषेत बोलायचं झालं तर अंधभक्त जास्ती जन्माला येतील. म्हणजे संशोधन काय करतं, तर संशोधन एक वैज्ञानिक दृष्टिकोन प्रसारित करायला मदत करत असतं. एक तर्कशास्त्रीय लॉजिकल विचार करायला संशोधन आपल्याला शिकवत असतं आणि म्हणून जितकी माणसं संशोधन कार्यात येतील ती अधिक वैचारिक दृष्ट्या समृद्ध होतील आणि त्याचा परिणाम समाज वैज्ञानिक आणि तर्कशास्त्रीय भूमिका घेण्यामध्ये आगेकूच करू शकतो. आणि म्हणून आपण जर या बाबतीतलंही संशोधन पाहिलं तर जिथे शिक्षणाचं प्रमाण अधिक आहे तिथले माणसांचं म्हणजे मी राज्यशास्त्राची असल्यामुळे तिथलं त्यांचं सामाजिकरण कसं आहे, त्यांचं राजकीय वर्तन, पॉलिटिकल बिहेवियर कसं आहे याचा अभ्यास आपल्याला करता येतो. मूळ गोष्ट यासाठी संशोधनामुळे हे घडणार आहे की समाज, व्यक्ती या वैज्ञानिक आणि तर्कशास्त्रीय विचारसरणीनुसार विचारांनुसार वागायला सहाय्यभूत एक वातावरण याच्यातून तयार होत असतं. तिसरं संशोधनाचं महत्व आपल्याला लक्षात येतं की जे धोरणकर्ती माणसं आहेत, राज्यकर्ती माणसं आहेत, त्यांना निर्णय घेताना काही प्रकारची संशोधनं ही उपयोगी ठरू शकतात. उदाहरणार्थ इकॉनॉमिक्स डिसिप्लिन मधल्या माणसांनी शेतकरी आत्महत्यांबद्दल जर संशोधन केलं असेल तर शेतकरी आत्महत्यांबद्दल
मार्ग काढताना, तशी धोरणं आखताना, तशा योजना देताना किंवा स्त्रियांच्या प्रश्नांच्या संदर्भात किंवा आदिवासींच्या प्रश्नांच्या संदर्भात जे अभ्यास झालेले आहेत ते धोरण निर्मात्यांना मार्गदर्शक ठरू शकतात. हेही एक संशोधनाचं महत्वाचं कार्य असतं. आणि म्हणून संशोधन अर्धवट न सोडता संशोधनात परिपूर्ण वेळ देऊन पूर्ण अभ्यास करून कुठल्याही प्रकारची घाई न करता आपण एक ती गांभीर्यपूर्ण कृती आहे या दृष्टीनं संशोधन करत राहिलं पाहिजे. यासोबत आपल्याला एक चौथी गोष्ट कळते ते संशोधनाची व्याप्ती, स्कोप ऑफ रिसर्च. संशोधनात तपासणीची किंवा चौकशीची व्याप्ती वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असते. आपण संशोधन करतो म्हणजे आपण तपासत असतो, आपण तपास काढत असतो, आपण माग काढत असतो, आपण शोधत असतो. आणि मग अशी तपासणी करायसाठी काही चौकशी म्हणजे काही अभ्यास, इथे काय आहे, याचा अर्थ काय आहे, याच्यातून इकडे जाता येईल का, म्हणजे एका विषयात काम करत असताना दुसऱ्या विषयाची पण आपल्याला मदत, ज्ञानशाखेची मदत घेता येते का. म्हणजे वेगवेगळ्या घटकांवर संशोधनाचे या सगळ्या बाबी अवलंबून असतात. संशोधनाची सुरुवात करताना संशोधकानं निवडलेला संशोधन विषयातील कोणत्या बाबीला महत्व द्यायचे ठरवावे लागते. म्हणजे तुम्ही जेव्हा एखादा विषय निश्चित करता, म्हणजे मी सोयीसाठी मी फिलॉसॉफीची जर स्टुडंट आहे, मला महात्मा फुल्यांच्या तत्वज्ञानावर अभ्यास करायचा आहे, म्हणजे मी महात्मा फुल्यांचं तत्वज्ञान हा जर संशोधनाचा विषय बनवला असेल तर त्या विषयावर मी कशाला महत्व देणार आहे हे मला निर्धारित करावं लागतं. म्हणजे महात्मा फुल्यांच्या महात्मा फुल्यांची फिलॉसॉफी, त्याचे घटक याच्यावर मी भर देणार आहे की महात्मा फुले हे तत्वज्ञानी कसे होते याच गोष्टी सिद्ध करण्यावर मी भर देणार आहे. जे तुम्ही जो विषय निवडता, तुम्ही स्त्रियांच्या संदर्भात काही विवेचन करणार असेल तर मौखिक साहित्यातून स्त्रियांनी काय भावविश्व पुढे आलेला आहे हा तुम्हाला फोकस करावा लागेल. म्हणजे तुम्ही जो विषय निवडता त्याच्यातलं एक केंद्रस्थान तुम्ही त्यात कशावर भर, कारण की आपण निवडत असलेला विषय हा व्यापक असतो, तो काही वेळेस अतिव्याप्त सुद्धा असतो. म्हणजे 19व्या शतकातील आर्थिक सुधारणा असं आपण म्हणतो, पण 19व्या शतकातल्या आर्थिक सुधारणा म्हणत असताना तुम्ही फिलॉसॉफिकल टर्म मध्ये तो अभ्यास करणार आहात, तुम्ही प्रत्यक्ष त्यात दोन प्रवाहातली माणसं घेऊन तुलनात्मक अभ्यास करणार आहात का याची चर्चा तुम्हाला हे ठरवावं लागतं. म्हणजे तुम्हाला या अर्थानं संशोधनाचा स्कोप, व्याप्ती ही निश्चित करावी लागते, पहिली गोष्ट. दुसरं, तुम्ही निवडलेला संशोधनाच्या विषयाचा जो अभ्यास असतो तो करत असताना त्याचं क्षेत्र, त्याचा कालखंड हाही तुम्हाला निश्चित करावा लागतो. 19वं शतक, 20वं शतक किंवा गौतम बुद्धांच्या काळापासून बाबासाहेब आंबेडकरांच्या काळापर्यंत जे काही तुम्ही कालखंड निश्चित करणार असाल तो तुम्हाला निर्धारित करावा लागतो, तुम्हाला क्षेत्र त्याचं ठरवावं लागतं आणि त्याचं जस्टिफिकेशन, त्याची कारण मीमांसा सुद्धा द्यावी लागते. सत्यशोधक चळवळीचा आम्ही अभ्यास करणार आहोत एवढं मोगम बनून चालत नाही. स्कोप ठरवताना तुम्ही कालखंड ठरवावा लागेल, कारण की सत्यशोधक चळवळ ही तुम्ही कुठल्या बिंदूपासून धरणार आहात. ती सत्यशोधक समाजाच्या स्थापनेपासून धरणार का महात्मा फुल्यांनी जेव्हा सार्वजनिक क्षेत्रात कार्याला सुरुवात केली, पहिली शाळा सुरू केली तिथपासून धरणार आणि कुठपर्यंत, म्हणजे आजच्या सत्यशोधकांपर्यंत घेणार का 20व्या शतकाच्या समाप्तीला बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत, म्हणजे फुले शाहू आंबेडकर असा परीघ घेणार, हे तुम्हाला स्कोप हा निश्चित करावा लागतो. आणि मी मागे म्हटलं तसं त्याचं एक जस्टिफिकेशन, त्याची कारण मीमांसा तुम्हाला द्यावी लागते. आता संशोधनात कोणत्या गोष्टींना नेमकं महत्व असतं तर त्याचे 4 सूत्र मी बनवलेली आहे. म्हणजे संशोधकानं खालील गोष्टी या कशा ठरवलेल्या आहेत हे संशोधनामध्ये महत्वाचं आहे. मग हा स्कोपचाच एक भाग आहे, किंवा तुम्ही ज्या प्रकारची संशोधनं करणार आहात, संशोधनाचे प्रकार काय असतात हे आपल्याला याच्यातून निश्चित करता येतं. पहिली गोष्ट, कोणत्या प्रकारचा डेटा तुम्ही गोळा करणार आहात. म्हणजे डेटा गोळा करण्याची, तुमची माहिती गोळा करण्याच्या पद्धती सर्वसाधारणतः 2 प्रकारच्या असतात असं संशोधनात मानलं जातं. एक गुणात्मक आणि एक संख्यात्मक, क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह असं
तुम्ही साहित्य गोळा करता, असा डेटा तुम्ही गोळा करत असता. मग तुम्ही या दोन्ही तिन्ही पैकी कुठल्या प्रकारे डेटा गोळा करणार आहात याचं तुम्हाला निर्धारण करावं लागत असतो. दुसरीकडे कोणाकडून ते तुम्ही गोळा करणार. मी जी सत्यशोधक संशोधन पद्धत पुढे म्हणते, मला वाटतं त्याच्यामध्ये प्रश्न खूप महत्वाचे आहेत. कारण असा जर दृष्टिकोन अभिजनवादी ब्राह्मणी पितृसत्ताक असेल, की साधी माणसं तुम्हाला काय सांगू शकतात, त्यांचे इंटरव्ह्यू काय घ्यायचे, तर हा बायस पूर्वग्रह दूषित संशोधनाचा प्रकार असू शकतो. म्हणून तुम्ही कोणाकडून ती माहिती गोळा करणार आहात, ही गोष्ट महत्वाची असते संशोधनामध्ये. तुम्ही नमुना निवडणार आहात, त्याची रणनीती, ती व्यूहरचना तुम्हाला ठरवावी लागते आणि त्याची पद्धती तुम्हाला ठरवावी लागेल. ते कसे गोळा करायचे हा तिसरा महत्वाचा प्रश्न असतो. म्हणजे डेटा संकलन पद्धती ही तुम्हाला निर्धारित करावी लागत असते आणि सगळ्या माहितींचं संकलन तुमच्याकडे झालं, तुम्ही सर्व रिव्ह्यू वगैरे घेतलात, की शेवटी त्याचं विश्लेषण तुम्ही कसं करणार आहात. ही सर्वात महत्वाची गोष्ट ही संशोधनामध्ये असते आणि याच्यातूनच संशोधनाचे विविध जे आपण पहिले 3 दिवस पाहिले ते प्रवाह सुद्धा पुढे येताना आपल्याला दिसतात. त्या 3 प्रवाहांची आपण मुख्यतः ओळख करून घेतलेली आहे. आता संशोधन पद्धती आणि पद्धतीशास्त्र म्हणजे काय असतं हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. तेही थोडक्यात म्हणजे संशोधन प्रत्यक्षात आणण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धती किंवा तंत्र म्हणजे संशोधनाच्या पद्धती. कोणतं टेक्निक तुम्ही वापरणार आहात. तुम्ही संशोधक आहात, तर संशोधनासाठी तुम्ही कोणती टेक्निक्स, कोणची तंत्र वापरता, याला आपण संशोधन पद्धती असं म्हणत असतो. ही पण महत्वाची आहेत आणि विशेषतः भारतासारख्या जातपितृसत्ताक समाजामध्ये त्याचे अर्थ बदलतात. म्हणून ते गांभीर्यानं विचारात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट, संशोधन पद्धतीशास्त्र हा संशोधन समस्या सोडवण्याचा मार्ग असतो. म्हणजे पद्धतीशास्त्र वेगळं आहे आणि संशोधन पद्धती निराळ्या असतात. म्हणजे रिसर्च प्रॉब्लेम तुमचा काय आहे, तो सोडवण्याचा एक सिस्टमॅटिक सिस्टमॅटिक प्रयत्न म्हणजे पद्धतीशास्त्र आहे. संशोधन पद्धती म्हणजे एखाद्या विषयाच्या शास्त्रीयरित्या नियोजनबद्ध आणि पद्धतशीर अभ्यास करून निष्कर्ष काढण्याची पद्धत आहे. तुम्ही तंत्र स्वीकारता, त्या तंत्रानुसार विषयाची शास्त्रीय मांडणी करता, नियोजनबद्ध आखणी करता आणि अभ्यास आणि निष्कर्ष मांडता. आणि पद्धतीशास्त्रामध्ये मात्र तुम्ही संशोधनाची जी समस्या असते ती सिस्टमॅटिकली सोडवण्याचा प्रयत्न करत असता. संशोधन पद्धतीपेक्षा संशोधन पद्धतीशास्त्राचा आवाका हा विस्तृत असतो. ते व्यापक क्षेत्र आहे. कसं आहे मग पद्धतीशास्त्र काय असतं? यात आपल्याला असं दिसतं की पद्धतीशास्त्रामध्ये तुम्ही संशोधनाचा विषय म्हणजे समस्या आणि निष्कर्ष यात तार्किक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करता. म्हणजे तुम्ही एक हायपोथेसिस, तुम्ही गृहीत तत्व स्वीकारलं, तुम्ही विषय निवडलाय आणि अर्थात त्या विषयाला अनुसरून तुम्ही ज्या पद्धतीचं संशोधन करत जाता, डेटा गोळा करता, प्रकरण करता, त्याच्यात वेगवेगळ्या सर्व गोष्टी समाविष्ट करत जाता आणि तुम्ही निष्कर्षाला येता. तुम्ही आधी जिथून सुरुवात केलेली आहे आणि तुम्ही ज्या निष्कर्षाला पोहोचणार त्यात तफावत असत नाही. म्हणजे पद्धतीशास्त्र तुम्हाला काय ते घेऊन जातं, तर पद्धतीशास्त्र तुम्हाला समस्या आणि निष्कर्ष याच्यामध्ये तार्किक संबंध प्रस्थापित करायला शिकवतं. पद्धतीशास्त्राचं हे महत्व आहे आणि म्हणून पद्धतीशास्त्राचा वापर आपण संशोधनामध्ये करत असतो. आता पद्धतीशास्त्र म्हणजे अभ्यास पद्धती नाही. अभ्यास पद्धती याचा अर्थ संशोधनाची साधनं. म्हणजे पहा, संशोधन म्हणजे तंत्राचा आपण वापर पाहिला. पद्धतीशास्त्र म्हणजे तुम्हाला तो निष्कर्ष आणि तुम्ही जे गृहीत धरले विषय, समस्या आणि निष्कर्ष याच्यात तार्किक संबंध प्रस्थापित करायचं काम पद्धतीशास्त्र करतं. आणि अभ्यास पद्धती काय करते, तर अभ्यास पद्धती म्हणजे संशोधनाची साधनं असतात. म्हणजे तंत्र, साधनं आणि तार्किक संबंध या 3 गोष्टी आपण पाहिल्या. आणि याच्यापेक्षा आणखीन एक वेगळी गोष्ट आपल्याला संशोधनात नेहमी लक्षात घ्यावी लागते, ती म्हणजे ज्ञानशास्त्र.
म्हणजे काय? संशोधन विषयाची पुरेशी माहिती किंवा समर्थन करण्याची पद्धती, हे ज्ञानशास्त्र असतं. आम्ही जो संशोधनाचा विषय घेतलाय, त्याची माहिती आपल्याला पुरेशी असली पाहिजे, तरच तुम्ही समर्थन करू शकता. अन्यथा आपल्याला आपण घेतलेल्या विषयाचं जर जस्टिफिकेशनच करता येणार नसेल, तर आपण निष्कर्षापर्यंत जाऊ शकत नाही. म्हणून संशोधनामध्ये या गोष्टी महत्त्वाच्या असतात. आपण सूत्र रूपात असं म्हणू, पद्धतीशास्त्र, अभ्यास पद्धती, ज्ञानशास्त्र यांच्या एकत्रीकरणातून संशोधन तयार होत असतं. हे आपण या अभ्यासक्रमामध्ये शिकत आलो. आता पुढचा आणखीन एक महत्वाचा भाग. आता हे सर्व आपण पाहिलं, मग सत्यशोधक संशोधन पद्धती या संकल्पनेकडे आपण वळूयात. आणि हे आपण पहिल्यांदा करतो आहोत, की सत्यशोधक संशोधन आपण कशाला म्हणणार आहोत? काय त्याचं आपल्याला स्वरूप, महत्व, व्याख्या काय सांगता येऊ शकतात? तर सत्यशोधक संशोधन पद्धती म्हणजे सामाजिक वास्तवाचा शोध घेणं, हे त्याचं पहिलं लक्षण आपण याला सत्यशोधक संशोधन आपण म्हणू. म्हणजे मी सत्यशोधक पद्धतीनं संशोधन करत असेन, तर मी एक सामाजिक वास्तवाचा शोध घ्यायचा आहे, ही भूमिका मी घेत असते. आणि असा सामाजिक वास्तवाचा शोध घेत असताना अर्थातच जात, वर्ग, पितृसत्ताक शोषण यांच्या संरचनांची चिकित्सक तपासणी मला करावी लागते. म्हणजे अमुक जातीमुळे असं घडलं, ही वरची जात आहे, ही खालची जात आहे, हा वर्ग असा आहे, हे शेरेबाजी वजा किंवा तपशिलाचं वर्णन नव्हे. जात वर्ग पितृसत्ताक शोषण यांचा संरचनात्मक चिकित्सक अभ्यास आपल्याला आत्मसात करून त्या दृष्टीनं हे संशोधन करावं लागतं. म्हणजे जसं आपण म्हणतो की या तीनही शोषणाच्या शासनाच्या संस्था आहेत. याची आज गुंतागुंत एकत्रितरित्या या कार्यरत राहिलेल्या आपल्याला दिसतात. आणि ग्रेडेड अनइक्वॅलिटी या पद्धतीनं एक श्रेणीबद्ध विषम रचना याची तयार होते. आणि कुटुंबापासून, समाजापासून राज्य संस्थेपर्यंत हे सत्तात्मक संबंध जातवर्गीय पितृसत्ताक आपल्याला काय पद्धतीचे दिसतात, हे तुम्हाला सत्यशोधक संशोधक म्हणून ही गोष्ट आत्मसातही करावी लागते. आणि त्या पद्धतीनं आपला संशोधन विषय याची मांडणी सुद्धा करावी लागते. आणि हे करत असतानाच त्याच्यासोबत तुम्हाला सत्यशोधक संशोधन म्हणजे कुठलंही संशोधन तुम्ही घेतलं, आपण स्त्रीवादी संशोधन पद्धतीशास्त्र जेव्हा पाहिलं, तेव्हा काही कोटिक्रम वापरले जात असतात. म्हणजे स्त्रीवादामध्ये तुम्हाला असं दिसलं, असा अभ्यास आपण केला, की स्त्रियांचं दुय्यमत्व आहे. पितृ काय पुरुष प्रधान संस्कृतीचं वर्चस्व आहे. इथपासून पितृसत्तेची संरचनात्मक मांडणी ही स्त्रीवादामध्ये केली जाते. म्हणजे कोटिक्रम काय स्त्री पुरुष हा तुम्हाला वापरला गेलेला दिसतो. तुम्ही जर मार्क्सवादी संशोधनामध्ये पाहिलं, तर तिथे स्थूल ज्याचं वर्गीकरण केले आहेर आणि नाहीर, हॅव्ज आणि हॅव्ज नॉट, म्हणजे समाज वर्गीय आहे. वर्गीय विश्लेषणातून तुम्हाला म्हणजे हे कोटिक्रम वापरून संशोधनामध्ये या संकल्पनांचा वापर करून संशोधन केलं जाताना दिसतं. सत्यशोधक संशोधन म्हणजे काल आपण महात्मा फुले हे तत्वज्ञानी होते हे पाहत असताना हे सांगितलंय, की एक नवीन कॅटेगरी ही सत्यशोधक संशोधनानं पुढे आणली. पदार्थ, कॅटेगरी, विश्लेषणाची संकल्पना या त्यांनी पुढे आणलेली आहे. आणि ती कोणती आहे, ज्याचा खूप जास्ती प्रमाणात वापर आपल्या लिखाणात, आपल्या सगळ्या व्यवहारामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्याला केलेला दिसतो. तो कोटिक्रम आहे स्त्री शूद्रातिशूद्र. म्हणजे स्त्री शूद्रातिशूद्र विरुद्ध इतर, म्हणजे कोणाची मुक्ती, कोणाचं शोषण होतोय, कोणाला या समाजामध्ये डावललं गेलेलं आहे. तर सत्यशोधक संशोधन पद्धतीमध्ये आपल्याला स्त्री शूद्रातिशूद्र ही कॅटेगरी महात्मा फुल्यांनी ही संकल्पना वापरलेली दिसते. आणि या संकल्पनेच्या आधारे म्हणजे स्त्री, शूद्र आणि अतिशूद्र या सगळ्यांचा मिळून एक समुच्चय महात्मा फुल्यांनी आपल्याला केलेला दिसतो. आणि अशा ह्या सर्व कोण आहेत, म्हणजे पहा, जात वर्ग पितृसत्ताक शोषण,
कुणाचं होतंय? स्त्री शूद्रातिशूद्रांचं होतंय. आणि यांना आपण सर्वहारा घटक, सर्वहारा असं म्हणतो आहोत. आणि या सर्वहारा घटकांचा ज्ञान आणि अनुभवांना केंद्रस्थानी ठेवणारी संशोधन पद्धत म्हणजे सत्यशोधक संशोधन पद्धत आहे. म्हणजे पहा, सत्यशोधक संशोधनामध्ये पहिली महत्वाची गोष्ट सामाजिक वाद, म्हणजे फक्त संशोधनासाठी संशोधन नाही, ते संशोधन एक विशिष्ट भूमिका घेऊन केलं जाणार आहे, केलं जात होतं खुद्द सत्यशोधकांनी आणि नंतरच्या अभ्यासकांनी आपल्याला त्या पद्धतीनं केलेलं दिसतं. आणि हे करत असताना त्यांनी जात वर्ग पितृसत्ता शोषण यांच्या संरचनांची चिकित्सक तपासणी केली. स्त्री शूद्रातिशूद्र या सर्व घटकांना घेतलं आणि या सर्व घटकांचं ज्ञान आणि अनुभव दोन्ही गोष्टी, अनुभवांना म्हणजे अनुभवांच्या अ, अनुभवांचा विचार संशोधनात आणि ज्ञाननिर्मितीमध्ये लक्षात घेतला पाहिजे, हे स्त्रीवादी प्रवाहाने पण मांडलेलं आपल्याला दिसतं. आणि हे सत्यशोधक परंपरेनं, सत्यशोधक ट्रॅडिशन मध्ये सत्यशोधक संशोधकांनी पण स्वीकारलेली गोष्ट आपल्याला दिसते. ज्ञान आणि अनुभव या दोन्ही, म्हणजे ज्ञानातून अनुभव, अनुभवातून ज्ञान, या हे द्वैत नातं आहे. ही गोष्ट ही सत्यशोधक संशोधनामध्ये आपल्याला महत्वाची ठरताना दिसते. सत्यशोधक परंपरेमध्ये ज्ञाननिर्मिती ही केवळ तटस्थ राहून केली जात नाही. ज्ञाननिर्मिती म्हणजे तुम्ही थर्ड पर्सन नसता त्याच्यामध्ये. संशोधन करत असताना तुम्ही ज्ञाननिर्मितीमध्ये सामाजिक बांधिलकी, ती क्रांतीशी, समाज परिवर्तनाशी जोडलेली आहे, अशी बांधिलकी सत्यशोधक संशोधक आपल्याला स्वीकारताना दिसतात. म्हणजे ते अभ्यासक म्हणून सुद्धा तटस्थ राहू शकत नाही. ते हस्तक्षेपी राहतात, ते भूमिका घेतात आणि त्या पद्धतीनं संशोधन हे सत्यशोधक संशोधनामध्ये आपल्याला होत आलेलं दिसतं. सत्यशोधक संशोधन पद्धत ही प्रस्थापित ज्ञानाला, समाजाला जी एक सहमती तयार केली जाते, मी अंतोनियो ग्रॉम्सी याच्या टर्म मध्ये ही संकल्पना वापरतेय, की एक सहमती समाजात तयार केली जाते, त्याला प्रश्न विचारले पाहिजेत आणि या प्रश्नातूनच ज्ञानाची प्रक्रिया गतिमान होऊ शकते, हा विश्वास सत्यशोधक संशोधन पद्धतीमध्ये व्यक्त केला गेलेला आहे. म्हणजे सत्यशोधक संशोधन पद्धत प्रस्थापित ज्ञानाला प्रश्न विचारतीये. ज्ञान, तुम्ही प्रस्थापित लोक ज्ञान कशाला म्हणता? तुम्ही तत्वज्ञानाचे निर्माते कोणाला मानता? समाज निर्मितीमध्ये स्त्रियांचा सहभाग आहे की नाही, की तुम्ही त्यांना दुय्यम स्तरावर ठेवणार आहात? हे सर्व प्रश्न म्हणजे प्रस्थापित ज्ञान जे काही आहे त्याला एक आव्हान, त्याला प्रश्न विचारणं, जे सामूहिक समज, सहमती निर्माण केलेली आहे, त्याला प्रश्न विचारत ज्ञानाची एक, ज्याला सत्यशोधकी ज्ञान आपण म्हणू, निर्माण करण्याचा प्रयत्न हा या संशोधनामध्ये केला जात असतो. 19व्या शतकात याच पद्धतीतून महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, नारायण मेघाजी लोखंडे, ताराबाई शिंदे, मुक्ताबाई, कृष्णराव भालेकर यांची जर तुम्ही उदाहरणं घेतली, ते फक्त सत्यशोधक नेतृत्व नाही, हे सत्यशोधक संशोधक सुद्धा त्याच वेळेस आहेत. ते वेगवेगळ्या पद्धतीचं संशोधन करून नवीन ज्ञान निर्मिती करून समाज घडवू पाहताना आपल्याला दिसतात आणि त्याची अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येऊ शकतात. याच सत्यशोधक दर्शन दृष्टीतून त्यांनी तत्कालीन शेती, शेतकरी, शिक्षण, स्त्री प्रश्न इथपासून जल, जंगल, जमीन म्हणजे आदिवासींच्या प्रश्नांची एक चिकित्सक मांडणी आपल्याला सत्यशोधकांनी केलेली दिसते. महात्मा फुल्यांनी आपल्या लिखाणामध्ये जेव्हा ब्रिटिशांनी इथे जंगल खातं निर्माण केलं, हे जंगल खातं भिल्ल आदिवासींच्या मुळावर, शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेलं आहे आणि म्हणून ते नष्ट केलं पाहिजे, म्हणजे स्थापनेच्या काळातच त्याला विरोध करणारे महात्मा फुले होते. ही जी दृष्टी आहे की हे का घडताय, ब्रिटिश शासन जंगल खातं निर्माण करतं, याच्यातून स्त्री शूद्रातिशूद्रांना काय थ्रेट बसणार आहे, त्यांच्यावर काय परिणाम होणार आहे, हे पाहणं, ही जी संशोधकाची वृत्ती आहे,
ही आपल्याला आज सत्यशोधक संशोधक म्हणून आत्मसात करावी लागेल. ज्ञान ही एक भौतिक सत्ता आहे, हे सत्यशोधक संशोधनातून पुढे आलेलं महत्वाचं सूत्र आहे. म्हणजे शिक्षण म्हणजे काय असतं? शिक्षण, आपल्याकडे शिक्षणाचा संपूर्ण तुम्ही जर इतिहास पाहिला तर आधीच म्हणजे मी एक ब्रिटिश कालखंड, त्याचा काय आधुनिक भारत वगैरे संकल्पना वापरली जाते, नंतर 19वे शतक आणि पूर्वी म्हणजे ज्ञान हे वर्णाश्रमावर होतं आणि नंतरच्या काळामध्ये ब्रिटिश आल्यानंतर ती पद्धत बदलली. आणि ती जरी बदलली असली तरी ज्ञानावरची मक्तेदारी इथल्या ब्राह्मणी पितृसत्तेनं कायम ठेवलेली होती. ज्ञानी ब्राह्मणांची मत्ता, त्यांचा अधिकार, आणि ते ज्ञान कुठलं? ते घोकंपट्टीचं पाठांतराचं ज्ञान आहे, चिकित्सेचं ज्ञान नव्हतं. आणि या प्रस्थापित ज्ञानाच्या संकल्पनेला प्रश्न विचारणं, तिला आव्हान देणं, आणि ज्ञान काय असतं तर ज्ञान हे शूद्रांच्या मुक्तीसाठी महत्वाचं आहे. ज्ञानावर कुठल्याही प्रकारची मक्तेदारी असता कामा नये. आम्हाला तार्किक दृष्ट्या विचार करण्यासाठी ज्ञान आवश्यक आहे. आम्हाला आमचे अनुभव, आमच्या समज हे समाजापुढे मांडण्यासाठी ज्ञानाची आवश्यकता आहे. आणि इथे मात्र ज्ञानावर मक्तेदारी ठेवून आपल्या जाती वर्णाचं वर्चस्व प्रस्थापित केलं. म्हणजे शिक्षण वर्चस्वासाठी वापरलं गेलं. सत्यशोधक संशोधनामध्ये शिक्षण किंवा ज्ञान ही भौतिक सत्ता आहे आणि नॉलेज इज अ पॉवर, हे जे नंतर म्हटलं गेलं, त्या पद्धतीचं संपूर्ण वर्तन, लिखाण आपल्याला सत्यशोधकांमध्ये दिसतं. आणि म्हणून ज्ञानाच्या सार्वत्रिकरणाचा, ज्ञान सर्वात अगोदर मुलींना देण्यास, स्त्रियांना देण्याचा अभ्यासक्रम पर्यायी आणण्याचा प्रयत्न महात्मा फुले आणि त्यांचे सहकारी आपल्याला करताना दिसतात. म्हणजे ज्ञानाच्या मक्तेदारीला आव्हान देणं हे सत्यशोधक संशोधनामध्ये एक महत्वाची बाब मानली गेलेली आहे. तसंच शेती शेतकऱ्यांना आलेली अवनत अवस्था, तेव्हाचा मुख्य व्यवसाय ज्याला आपण म्हणू हा शेती होता. आणि शेतीची अवनत अवस्था 19व्या शतकात जी होती ती का आली? तर प्रस्थापित जी ज्ञान व्यवस्था होती त्याच्यामध्ये सांगितलं होतं की शेतकरी पेरत नाही, तो आळशी आहे, तो ऐतखाऊ आहे, पाऊस पडला तरच तो हलतो, सामाजिक इतर उपक्रम असतील तर तो शेती करत नाही. म्हणजे सर्व ब्लेम शेतीवर, शेतीला अवनत अवस्था येण्याचा एकतर निसर्गावर पाऊस पडला नाही म्हणून किंवा शेतकऱ्यांवर त्यांच्या आळशीपणावर टाकला जात होता. तेव्हा सत्यशोधक ज्ञान परंपरा, सत्यशोधक संशोधन आपल्याला हे सांगतं की शेतकऱ्यांचे प्रश्न हे सत्ताधाऱ्यांच्या धोरणामुळे सुद्धा निर्माण झालेले आहेत. म्हणजे एक कारण पाऊस पडणं न पडणं हे असलं, नैसर्गिक असलं तरी सुद्धा याला सरकारची चुकीची धोरणं सुद्धा जबाबदार आहे. म्हणजे मला सांगायचं उदाहरण याच्यासाठी मी घेतलं की सत्यशोधक संशोधन पद्धती ही क्रिटिकल पद्धती आहे, ती चिकित्सक आहे, ती प्रश्न विचारते आणि नवज्ञान आपल्या समोर घेऊन येते. मग सत्यशोधक संशोधनाची काय वैशिष्ट्य आपल्याला करता येतील? तर पहिलं 1, 2, 3, 4 असे मी मांडण्याचा प्रयत्न करते, कारण की काल आपल्याला वेळ खूप झालेला होता, आज तसं होऊ नये. सत्यशोधक संशोधन पद्धतीच्या वैशिष्ट्यामध्ये पहिली गोष्ट, सत्याचा शोध घेण्यासाठी चिकित्सक आणि तर्कनिष्ठ दृष्टी ही स्वीकारणं हे सत्यशोधक संशोधन पद्धतीचं वैशिष्ट्य आहे. जात, वर्ग आणि लिंग आणि धर्मांधता याच्यावर आधारित जी विषमता येते याचं विश्लेषण सत्यशोधक संशोधन आपल्याला करताना दिसतं. स्त्री शूद्रातिशूद्र, शोषित आणि सर्वहारा समाज घटकांच्या ज्ञानविश्व अनुभवांना केंद्रस्थानी ठेवण्याचं काम हे सत्यशोधक संशोधन आपल्याला करताना दिसतं. प्रस्थापित ज्ञान आणि परंपरा आणि सत्ता केंद्राची चिकित्सा त्यांनी आपल्याला सातत्यानं केलेली दिसते. सामाजिक क्रांती, सामाजिक परिवर्तनाला पूरक असं संशोधन या पद्धतीमध्ये केलं जातं. ही संशोधन पद्धती मूल्याधारित आहे, म्हणजे मूल्यनिरपेक्षता याच्यात नाही. आम्ही विशिष्ट मूल्यांचा स्वीकार केलेली माणसं आहेत. सत्य हे मूल्य आहे, समता हे मूल्य आहे, स्त्री पुरुष समानता असेल, आर्थिक समानता असेल, राजकीय, सांस्कृतिक, हे समतेचं तत्व म्हणजे ही मूल्य प्रधान
मूल्य केंद्रित अशी संशोधन पद्धती राहिलेली आहे. आणि म्हणून बहुसांस्कृतिकतेला, इहवादाला, सत्याला, स्त्री स्वातंत्र्य अशा मूल्यांना या संशोधन पद्धतीमध्ये महत्व निश्चितच देण्यात येतं. आणि 7वं एक त्याचं वैशिष्ट्य आपण करू शकतो, ते अभ्यासासाठी अभ्यास हे सूत्र यात स्वीकारलेले नाही. मुक्तीसाठी, परिवर्तनासाठी, विषमता नष्ट करण्यासाठी संशोधन आम्ही करतो आहोत. ही भूमिका सत्यशोधक संशोधनामध्ये खूप प्रबळ असते, घेतली जाते. थोडक्यात काय, समाजातली दडपशाही, विषमता, त्यामागचं सत्य शोधणारी संशोधन पद्धत म्हणजे सत्यशोधक संशोधन पद्धत आहे, असं आपण म्हणतो. मग आता शेवटाकडे आपण येत चाललोय. सत्यशोधक संशोधनाचे भूमिका आणि स्वरूप आणि महत्व काय आहे? तर सत्यशोधक संशोधनाची भूमिका लक्षात घेताना अर्थातच सत्यशोधक चळवळीबद्दल आपल्याला भाष्य करावं लागतं. याच्यामध्ये राजकीय, सामाजिक ती एक चळवळ होती. या चळवळीनं समाजामधल्या सर्व प्रकारच्या शोषण आणि विषमतेच्या व्यवस्था नष्ट करण्याचं उद्दिष्ट मनाशी बाळगलेलं होतं. आणि या विचारातून एक 3 संकल्पना ज्याच्या विरोधात आपल्याला संघर्ष करायचा आहे. म्हणजे स्त्री शूद्राती शूद्रांचं शोषण नेमकं कोण करतं? हा तुमच्या पद्धतीशास्त्रामधला एक महत्वाचा भाग असतो. सत्यशोधक संशोधनात असं उत्तर दिलं गेलं, शेठजी, भटजी आणि लाटजी म्हणजे सावकारशाही. म्हणजे इथल्या शेठजी, भटजी आणि लाटजी यांनी स्त्री शूद्राती शूद्रांना नागवलेलं आहे. आणि या तिन्ही शोषण संस्था आपल्याला नष्ट करा, माणसं नव्हे, या व्यवस्था आपल्याला संपवायच्या आहेत. आणि त्याच्या विरोधात एक बंडाचा झेंडा महात्मा फुले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उभारला. आणि विशेषतः जेव्हा 24 सप्टेंबर 1873 मध्ये सत्यशोधक समाज स्थापन झाला, त्याला एक संस्थात्मक रूप आलं. सत्यशोधक विचारांच्या संस्थीकरणाला सुरुवात या काळामध्ये झाली. आणि ज्या समाजाची स्थापना महात्मा फुल्यांचं मोशी बनवण्याचा जो कारखाना होता, मूस बनवायचा, त्या मुशीच्या कारखान्याचा दुकानात खाली दुकान होतं आणि वरच्या माडीवर सत्यशोधक समाजाचं कार्यालय सुरू झालं. म्हणजे त्याचा तेव्हाचा सर्वे नंबर आहे, जुना गंज, घर नंबर 527. हा सत्यशोधक समाजाच्या ऑफिसचा पत्ता आहे त्या काळातला. आणि तिथं पहिलं कार्यालय हे सुरू झालंय. आणि तुकाराम हनुमंत पिंजण यांच्यासारख्या सत्यशोधकांनी त्याच्याबद्दल आपल्याला नोंद करून ठेवलेली दिसते, म्हणून ही माहिती आपल्याला उपलब्ध झाली. सत्यशोधक समाजानं समाजातील विषमता, शोषण हे पाहत असताना शेती शेतकऱ्यांचे प्रश्न, जाती प्रश्न, स्त्रियांचे शोषण इत्यादीतली जी श्रेणीबद्ध विषमता आहे, त्या श्रेणीबद्ध विषमतेवर उभ्या असलेल्या जाती व्यवस्थेला, तिच्यासोबत हात मिळवणी केलेल्या पितृसत्ता, यातून निर्माण झालेल्या सत्ता संबंधांना जबाबदार धरलेला आहे. म्हणजे हे शोषण का होतं, कसं घडतं, याची प्रक्रिया याच्यामध्ये आपल्याला सांगितलेली दिसते. आणि या रचनेतच बदल घडवून आणण्याची मांडणी सत्यशोधक संशोधनात, अभ्यासात आपल्याला केली जाताना दिसते. म्हणूनच सत्यशोधक संशोधनाचे विषय काय असतात? सामाजिक बदल, सामाजिक न्याय, पर्यायी समताधिष्ठित समाजाशी निगडीत असेच आपल्याला असलेले दिसतात. म्हणजे इथे सत्यशोधकांनी प्राधान्य, आपण उद्या परवा ज्याची चर्चा करणार आहे की संशोधनाचा आराखडा निवडताना विषय कोणते घ्यायचे आहेत, तर सत्यशोधक संशोधन पद्धती आत्मसात करून आपल्याला कोणते कोणते विषय घेता येतात, ते सर्व सामाजिक बांधिलकी असणारे, स्त्री शूद्राती शूद्रांची उन्नती, आत्मनिर्भरता यांना केंद्रस्थान ठेवणारे असले पाहिजेत, अशी एक त्याची रचना किंवा पूर्व अट असलेली दिसते. त्या महात्मा ज्योतिबा फुल्यांनी 1848 मध्ये शाळा सुरू केली. त्यानंतर शूद्रांसाठी, अतिशूद्रांसाठी, प्रौढांसाठी रात्रशाळा, स्त्रियांच्या शाळा असं सर्व केलं. आणि त्याचा अर्थ काय होता, तर ज्ञान प्रसारासाठी एक संस्थात्मक जाळं सत्यशोधकांनी निर्माण केलं. इथपासून म्हणजे एक शाळा सुरू करणं. 1852 मध्ये अस्पृश्यांसाठी पहिली शाळा त्यांनी सुरू केली. 1848 मध्ये भिडेवाड्यात मुलींची शाळा आहे. आणि
पुणेच नाही तर महाराष्ट्रात वऱ्हाड प्रांतात वगैरे शाळांचं जाळं ते निर्माण करतात. इथपासून तर धूर्त आर्यभट्टांच्या विरोधात त्यांनी एक बंड पुकारलेलं होतं, संघर्ष पुकारलेला होता. आणि हा संघर्ष करत असताना तिसरी बाजू अशी होती की त्यांनी क्रांतिकारी पर्याय प्रत्येक गोष्टीला दिले. म्हणजे भटशाही आमचं या पद्धतीनं शोषण करते, वैदिक मंत्र अमुक अमुक असे आहेत, तर सत्यशोधक विवाहांचा पर्याय, शेतीमध्ये या पद्धतीचं नुकसान होतं तर पर्यायी पद्धतीनं शेती कशी करायची, खत कसं बनवायचं, शिक्षणामध्ये शेतीचं शिक्षण कसं द्यायचं, हे सर्वांचे पर्याय ते आपल्याला मांडताना दिसत आहेत. आणि एक क्रांतिकारी पर्याय उपलब्ध करून देणं ही सत्यशोधक चळवळीनं ही रीत, ही एक मेथड आपल्याला देणगीच्या स्वरूपात दिलेली असं आपण म्हणू शकतो. इतर संशोधन पद्धती आहेत त्यापेक्षा सत्यशोधकांची संशोधन पद्धती आम्ही असं मानतो की ती स्त्री शूद्राती शूद्र केंद्री आहे. जशी स्त्रीवादी स्त्री केंद्री असं आपण म्हणू शकतो किंवा त्या स्त्री विषयक ज्ञान केंद्री आहे. मार्क्सवादी जशी कामगार वर्ग केंद्रित आपण म्हणू शकतो, तसं सत्यशोधक संशोधन हे स्त्री शूद्राती शूद्र केंद्री संशोधन आहे. तशा विषयांना त्याच्यामध्ये महत्व दिलं जातं. आणि इतर लोकांनी असं स्त्री शूद्राती शूद्रांना केंद्रस्थान दिलेलं नाही. अगदी स्त्रीवादी पद्धतीतही जसं सत्यशोधकांनी स्त्री प्रश्न त्यावेळेस मांडलेला होता त्या पद्धतीनं महत्व, केंद्रस्थान, स्त्रियांचा जाती, संस्कृती इत्यादीद्वारे होणारं शोषण अधोरेखित करणं या पद्धतीनं सत्यशोधक संशोधनामध्ये आपल्याला ते अधिकपणे केलेलं दिसतंय. सत्यशोधक संशोधन हे मुळात विचारांच्या घडणीशी संबंधित आहे आणि सत्यशोधक संशोधन पद्धती तत्वतः सत्यशोधक चळवळीशी निगडीत आहे. हे म्हणणं खरं तर जास्ती संयुक्तिक ठरेल असं मला वाटतं. सत्यशोधक चळवळ गतिमान करत असताना महात्मा फुल्यांनी इतिहासाची पुनर्मांडणी केली, पुनरअभ्यास केला, इतिहास अभ्यासासाठी संशोधन केलं. म्हणजे अगदी रायगडावर जाणं म्हणजे सर्वेच आहे. तिथे जाऊन ती समाधी कुठे आहे हे का करावंसं वाटतं, आपण जिथून संशोधन माणसं का करतात, तर ती समाधी शोधणं इथपासून ते छत्रपती शिवाजी महाराजांवर एक पोवाडा लिहिणं स्वतंत्र आणि तो अत्यंत जिजामातांचा उल्लेख करत शिवाजी महाराजांची एक नवीन ओळख कुळवाडी कुळभूषण या पद्धतीची करून देणं म्हणजे पर्यायी इतिहास लेखनाची बीज ही सुद्धा त्या लेखनातून आपल्याला पुढे आलेली दिसतात. जसं महात्मा फुले तसंच कृष्णराव भालेकर यांचे उदाहरण म्हणजे लावण्या लिहिल्या आहेत. शेतकऱ्याचे मधुर गान याच्यातून शेती प्रश्न मांडलेला आहे. बळीबा पाटील सारखी त्यांची पहिली मराठी ग्रामीण कादंबरी आहे. पंचखेळ, अभंग या सगळ्या रचना म्हणजे दिनमित्र हे नियतकालिक चालून त्याच्यातून या पद्धतीचं संशोधनात्मक लेखन त्यांनी आपल्याला केलेलं दिसतं. ताराबाई शिंदेचं उदाहरण आपल्याला सर्वांना माहिती आहे, त्याच्याबद्दल खूप आपण सतत बोललंही पाहिजे. म्हणजे ताराबाईंचा स्त्री पुरुष तुलना हा निबंध खरं तर विद्याशाखीय अभ्यासाचं 19व्या शतकातलं सर्वोत्तम उदाहरण आहे असं मला वाटतं. सत्यशोधक स्त्रीवादी दृष्टिकोनाची मांडणी त्याच्यातून निश्चितपणे पुढे आलेली आहे. मुक्ताबाई म्हणजे जिचा ज्ञानोदयमध्ये निबंध प्रसिद्ध झाला होता आणि त्याच्या खाली मुक्ताबाई मांग असं तिचं नाव छापलेलं आहे. मार मांगांच्या दुःखाविषयी हा निबंध म्हणजे एक निबंध हा सुद्धा संशोधनात्मक कसा असू शकतो. इतिहासाबद्दलचं भान, स्त्रियांच्या आरोग्याबद्दलचं भान, जाती व्यवस्था अस्पृश्यांचा कसा निर्वंश करतीये असं कन्क्लुडिव्ह असं निष्कर्ष काढणारं विधान, इतिहासाचा आढावा घेत जात आमचं काय शोषण करतीये अस्पृश्य स्त्रियांचं, अस्पृश्य समाजाचं हे तिच्या ह्याच्यातून आपल्याला ह्याच्यातनं सुद्धा एक संशोधनाची पद्धत सत्यशोधकांची कशी होती हे या चौघांच्या मुख्यतः उदाहरणातून आपल्याला लक्षात घेता येते. अशी अनेकांची आहेत आणि नंतरच्या अभ्यासकांनी हे या पद्धतीचं संशोधन कसं केलं गेलंय हे खूप लिहिलंय. जी.ए. उगले सर त्याच्यात आहेत, डॉक्टर अशोक चोपडे आहेत, श्रीराम गुंदेकर सर आहेत, खूप माणसं आहेत ज्यांनी ह्याच्याबद्दल आपल्याला नंतरच्या काळात सत्यशोधक साहित्य, सत्यशोधक चळवळ याच्यावर अभ्यास केलेला दिसतो.
आता सत्यशोधक संशोधनाचं ध्येय आणि उद्दिष्ट काय असलं पाहिजे? मला असं वाटतं की स्त्री शूद्रातिशूद्रांच्या समस्यांची पूर्ती करून शोषणमुक्त समाज निर्माण करणं हे त्यांनी आपलं ध्येय मानलेलं दिसतं. स्त्री शूद्रातिशूद्रांच्या सांस्कृतिक जडणघडणीकडे त्यांनी विशेष लक्ष दिलेलं आहे. अर्थात फक्त सांस्कृतिक जडणघडणीकडे दिलेलं नाही. आपण मागे जसं पाहिलं तर एक संरचना म्हणून कास्ट, पॅट्रियार्की या कशा सत्ता संबंध गाजवतात आणि शोषण करतात यावर केंद्रस्थान आहे. पण सांस्कृतिक घडामोडींकडे सुद्धा त्या चळवळीनं आपल्याला अधिक लक्ष दिलेलं दिसतं. महात्मा फुलेंनी केवळ म्हणजे याच्यातलं आपल्याला हे सांगायला पाहिजे की या पद्धतीशास्त्रामध्ये जरी सांस्कृतिक घटकांवर भर दिला तरी सुद्धा म्हणजे तुम्ही जर महात्मा फुल्यांचा शेतकऱ्याचा आसूड आणि हे ग्रंथ सगळे पाहिले त्याच्यामध्ये ते शेतकऱ्यांबद्दल शेतीबद्दल लिहितात, जातीबद्दल लिहितात. फुल्यांनी शेतकऱ्याचं हे सगळं सांगत असताना स्त्री शूद्रांचं शोषण सांगताना गुलामगिरीमध्ये म्हणजे त्याच्यातनं ते करतात काय तर ज्ञान, सत्य आणि सत्ता यांचा परस्पर संबंध काय आहे हे फुले तत्वज्ञान आपल्याला अधोरेखित करताना दिसतं. हा तत्वज्ञानात्मक व्यूह त्याच्यामध्ये आपल्याला आढळतो. गुलामगिरीचं उदाहरण आपण कालही पाहिलं होतं. आर्य भट्ट ब्राह्मणांनी भट्ट धर्मग्रंथ रचून शूद्र अतिशूद्रांना दास बनवले. म्हणजे फुले केवळ इथे जातीभेद आहेत एवढंच या विधानात म्हणत नाही. हे विधान इतकं महत्वाचं आहे की याच्यात ते आपल्याला हे सांगतायत की धर्मग्रंथ हे ज्ञान सत्तेचे नॉलेज पॉवरचे साधन आहे आणि हे साधन बनवूनच गुलामगिरी कशी निर्माण केलेली आहे हे गुलामगिरी पुस्तकात ते आपल्याला सांगताना दिसतात. म्हणून ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. सत्यशोधक संशोधन पद्धतीत काही शास्त्रीय मुद्दे आपल्याला मांडता येतात ते आपण असे मांडू शकतो की पारंपरिक तत्वज्ञान पूर्वग्रह दूषित असल्याचं मत सत्यशोधक पद्धतीशास्त्राचा मुख्य भाग किंवा वैशिष्ट्य आहे. म्हणजे जे पारंपरिक आहे त्याच्यातला फोलपणा त्यांनी निश्चितपणे आणि ते पूर्वग्रह दूषित आहे. ते स्त्री शूद्रांच्या बाबतीत पूर्वग्रह व्यक्त करतं, स्त्रियांच्या बाबतीत अतिशूद्र शूद्र जातींबद्दल ते पूर्वग्रही असल्याचं या पद्धतीमध्ये आपल्याला सांगितलं गेलेलं दिसतं. आणि स्त्री शूद्रांना ही पूर्वग्रह दूषितता जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये अनुभवायला मिळते. आम्हाला पाणी पिण्याचा अधिकार नाही हा दुजाभाव आहे. म्हणजे हे पूर्वग्रह तुमचा आहे की हे पाणी नैसर्गिक साधन संपत्तीवर यांचा अधिकार नाही, कनिष्ठ जातीयांचा, स्त्रियांचा अधिकार नाही, आदिवासींचा, भटक्या विमुक्तांचा अधिकार नाही. हे पारंपरिक ज्ञान आहे आणि त्याला आव्हान आपल्याला सत्यशोधकांनी दिलंय. ज्या पद्धतीची भाषा वापरली गेली आणि त्या भाषेतून तुम्ही आणि आम्ही वरच्या जातीतले आणि खालच्या जाती वर्गातले लोक ही विभेदनं स्त्री विरुद्ध पुरुष ही भाषा ज्या पद्धतीनं वापरली गेली आणि तुम्ही फुल्यांचं साहित्य पाहिलं विशेषतः सार्वजनिक सत्यधर्मामधली आपण भाषा पाहिली म्हणजे काय काय संशोधनं करता येतील याच्या क्षेत्रामध्ये तर एक भाषा शैली विज्ञान काय असतं, भाषेची संरचना, शब्दांची संरचना कशा पद्धतीनं केली जाते तर एक पर्यायी शब्द संहिता निर्माण करणं, शब्दरचना आणणं म्हणजे फुलेंच्या तुम्ही जेव्हा पुस्तकं वाचता तर नवीन शब्द सुद्धा म्हणजे एक तितंबा झाला आहे म्हणजे गुंतागुंत झालेली आहे ह्या असेल किंवा खल्लड ग्रंथ मनुस्मृतीला त्यांनी खल्लड ग्रंथ म्हटलेला आहे, जाळून टाका मनुमत तर किंवा एकंदर सर्व स्त्री पुरुषांनी उपभोग घ्यावा म्हणून पृथ्वी निर्मिकांनी कशी तयार केली हे म्हणणं आहे. तर फुल्यांची भाषा ही भाषेतून तुम्ही ह्युमिलेशन करत असाल मग आम्हाला तुम्ही सर्वकडे पूर्वग्रह दूषितपणे वागवत असाल तर त्या सर्वाला पर्याय देण्याचा एक विचार याच्यामध्ये आपल्याला दिसतो. इतिहासाकडे बघण्याचा अत्यंत एक नवीन सत्यशोधकी दृष्टिकोन यातून आला. इतिहासाची भौतिकवादी मांडणी फुल्यांच्या विचारात आपल्याला स्पष्टपणे दिसते. अर्थात काळाच्या मर्यादेच्या संदर्भात मी सांगते 19व्या शतकात जी साधनं त्यांना उपलब्ध होती त्यानुसार इतिहासाचा अन्वयार्थ त्यांनी लावला, पुनर्लेखन पुनर्वाचन केलं. बिरोबा भैरोबा हे कुठलेही त्याला दैवतीकरण त्याच्या मागचं ते काढून टाकतात
आणि चांगलं प्रशासन चालवणारी माणसं होती, म्हणून त्यांना महत्व समाजाने दिलं होतं. किंवा राष्ट्र नावाची संकल्पना, याचा नवा अन्वयार्थ फुले देतात. एकमय लोक म्हणजे राष्ट्र, आणि या देशामध्ये बळीराष्ट्र होते, 9 खंडामध्ये ते राष्ट्र पसरलेलं कसं होतं, या पद्धतीची मांडणी. मत्स्य अवतार वगैरे अवतार कल्पनांना सुद्धा ते गुंडाळून ठेवतात. आणि उदाहरणार्थ मत्स्य अवतार काय आहे, तर तेव्हा भटका समाज होता, भटकंती करणारा समाज होता, आणि त्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असताना जे मचव्यातून म्हणजे बोटीतून जात होते, नावेतून जात होते, ते म्हणजे ती लोक, त्यांचा अपभ्रंश होऊन त्यांना मत्स्यावतारी मानलं गेलं. तर इतिहासाला जमलेली पूट हे ते काढून टाकतात आणि त्याचं एक भौतिकवादी विश्लेषण आपल्याला फुल्यांनी केलेलं दिसतं. आणि म्हणून सत्यशोधक पद्धती, शास्त्र, संशोधनाची तात्विक वैचारिक चौकट ही आपल्याला संशोधनाची थेरॉटिकल फ्रेमवर्क, संशोधन पद्धत म्हणजे गुणात्मक संख्यात्मक कशी आहे, माहिती संकलनाची साधनं, माहिती विश्लेषणाची पद्धत आणि नैतिक बाबी म्हणजे रिसर्च एथिक्स, याला सुद्धा सत्यशोधक संशोधनामध्ये महत्व दिलं गेलेलं दिसतं. ही पद्धत वैशिष्ट्ये मी पुन्हा एकदा आपल्या समोर मांडलेली आहेत. ज्ञानाच्या लोकशाहीकरणावर भर आहे, वस्तुनिष्ठतेवर या संशोधन पद्धतीत भर आहे, स्त्री शूद्राती शूद्रांच्या दृष्टिकोनातून इतिहास, वर्तमान आणि समाजाचा अभ्यास आहे, ज्ञान अनुभवांवर, ज्ञान आणि अनुभव स्त्री शूद्राती शूद्रांचं या दोन्हीवर उभारलेलं हे संशोधन आहे. सत्याचा शोध हे पद्धतीशास्त्राचं वैशिष्ट्य आहे, आणि स्त्री शूद्राती शूद्रांना अंकित ठेवणाऱ्या ब्राह्मणी वर्चस्वाविरुद्ध चिकित्सा करणं हे त्यांनी आपलं काम म्हणायचंय. थोडक्यात अनुभवाधारित ज्ञानाला, पद्धतीशास्त्राला महत्व आहे. ज्ञान कशाला म्हणायचं, ज्ञानाची निर्मिती कशी होते, ज्ञान निर्मितीत सत्ता संबंध कसे कार्यरत असतात, ज्ञानाचे स्रोत नेमके कोणते आहेत, असे प्रश्न या पद्धतीशास्त्रात उपस्थित केले गेले आणि सत्यशोधकी दृष्टिकोनातून त्याची उत्तरं दिली गेली. आणि म्हणून इतर कुठल्याही म्हणजे मार्क्सवादी, स्त्रीवादी संशोधन पद्धतीपेक्षा सत्यशोधक संशोधन पद्धत ही वेगळं विश्लेषण आपल्या समोर सादर करते. अशी संशोधन पद्धतीची एकूण ओळख, वैशिष्ट्य, लक्षणं, स्कोप आपल्याला सांगता येतील. धन्यवाद. सत्य की जय हो. जय भीम. ऐकत होती ना माणसं? हॅलो हॅलो. ऐकतायत सर्व. ऐकतोय. संपलंय पेपर, हे सत्य की जय हो. खूप खूप छान ऐकतोय. मांडली तुम्ही मॅडम. येस मॅम. सत्य की जय हो. जय भीम. सत्य की जय हो. प्रश्नोत्तर करूया. कोणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता. बहुतेक सगळे हा, मी विचारू का? हा हा. होय. हा, मला असं म्हणायचं होतं प्रतिमाताई, की स्त्रीवादी संशोधन पद्धती आणि ही सत्यशोधक संशोधन पद्धती याच्यात नेमका फरक काय येईल बरं? एक एक दिवस सगळे- बरं, ह्याच्या आधी सुरुवात करते. मला वाटतं हा प्रश्न खरं तर पहिल्या दिवशी सुद्धा उपस्थित झालेला होता. मी प्रश्न विचारणार तुम्हाला, तुम्ही एकच आहे का, की नंतर सत्यशोधन पद्धती आहे का? बरं झालं वैशाली ताई तुम्ही हा प्रश्न विचारला, पण हे अजिबात असं नाही. याच्यातला म्हणजे हे मॅडम तुमचा दोन्ही आवाज कापला जातोय. गार आवाजच उघडायचं येत नाही थोडस नीट. बघूया. ईश्वर येतोय का आता? आता येतोय? आय थिंक व्हिडिओ आवाज बंद येतोय केला. ना? व्हिडिओ बंद केला तर आवाज येईल मॅम. आता येतोय का? हो हो. ठीक आहे. आता हो स्पष्ट हो. स्त्री येतोय. येतोय का? येतोय पण कट होतोय मध्ये ना. नाही, करूच येते आपण मॅडम थोडा आवाज. प्रयत्न. आणि
सत्यशोधक आणि स्त्रीवादी संशोधन पद्धती या परस्पर पूरक आहेत का? तर या प्रश्नाचं उत्तर अर्थात आहे, हो, या दोन्ही पूरक आहेत. पण एकाला सरकवून दुसरी आणली आहे का? दोन्ही सारख्या आहेत का? तर अजिबात नाही. याची काही महत्वाची कारण आहेत. आपण पहिल्या दिवशी स्त्रीवादी पद्धतीशास्त्राबद्दल विवेचन ऐकलंय अनघा तांबे यांचं. स्त्रीवादी पद्धतीशास्त्र संशोधन ह्या सगळ्यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी होती की त्यात तुम्हाला वेगवेगळे मतप्रवाह दिसतात. म्हणजे उदाहरणार्थ स्त्रीवाद नावाचं कुठलंही तत्वज्ञान नाही. तत्वज्ञान म्हटलं की तुम्ही विशिष्ट कोटिक्रम वापरता आणि स्त्रीवादी अशा कुठल्याही कोटिक्रमामध्ये स्वतःला इन्व्हॉल्व करायला तयार नाही. हे ते तुम्हाला म्हणताना दिसतील. स्त्रीवाद्यां अभ्यासामध्ये ह्याच्यावर भर अधिक राहिलेला आहे की कुठल्याही ज्ञानशाखेमधले तुम्ही संशोधन कराल तर त्याच्यामध्ये स्त्रीवादी दृष्टीतून तुम्ही संशोधन कसं कराल. मला वाटतं सत्यशोधक संशोधनामध्ये क्लिअर कट एक भूमिका स्वीकारून तुम्ही संशोधन करता. म्हणजे त्यामध्ये तुम्ही समाजाचं वाचन आहे ते तुमचं वेगळ्या पद्धतीचं होतं. तुम्ही संशोधन समाजाच्या वेगवेगळ्या घटकांमध्ये करणार आहात आणि त्यामुळे तुम्हाला एक पोझिशन घेऊन करावं लागतं. आणि कुठलंही संशोधन एका अर्थी मूल्यनिरपेक्ष नसतं. त्याच्यामध्ये संशोधकांची मूल्य ही येणारच ना. तुम्ही जेव्हा विषयाची निवड करता तेव्हा तुम्ही विशिष्ट मूल्य स्वीकार करून कुठल्याही विषयावर संशोधन करा असं नसतं. आपल्या आवडीच्या विषयाचं करतो म्हणजे आपण एक भूमिका घेतो. आता इथे स्त्रीवादामध्ये ज्या पद्धतीनं मांडणी झालेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही स्त्रियांचं शोषण करणाऱ्या संस्था कोणत्या याच्याबद्दल सर्वात जास्ती भर पुरुष सत्तेवर किंवा पितृसत्तेवर किंवा पुरुषप्रधान संस्कृतीवर ठेवलेला आहे. सत्यशोधक संशोधनामध्ये मात्र तुम्ही जेव्हा हे संशोधन करत असता या भूमिकेतनं तेव्हा तुम्ही ही गुंतागुंत कास्ट क्लास जेंडर यांची लक्षात घेऊन तुम्ही त्या पद्धतीनं संशोधन करता. तुम्हाला स्त्रीवादामध्ये ही मुभा राहते, ही जागा राहते की तुम्ही जातीचा प्रश्नाला बगल देऊन स्त्रीवादी पद्धतीनं संशोधन करू शकता. सत्यशोधक संशोधन पद्धतीमध्ये तुम्हाला वर्णजात नंतर ब्रिटिश आगमनात येणारा वर्ग आणि त्या सगळ्याच्या आधी असणारी पितृसत्ता या सगळ्याचा एकत्रित सत्तात्मक संबंध लक्षात घेऊनच संशोधन केलं पाहिजे असं याच्यामध्ये मानलं गेलेलं आहे. आणि त्या पद्धतीनं म्हणजे मी फुले भालेकर यांची उदाहरणं यासाठी दिली की ते 19व्या शतकात या पद्धतीनं संशोधन करत होते. संशोधनाचं एक बीज त्यांच्या सगळ्यांच्या मांडणीत आपल्याला दिसतात ती अशी आहेत. आणि खरं तर हेमांगी मॅडम पण ऐकतायत आम्हाला आणखीन एक गोष्ट करायला आवडेल. याच्यानंतर असाच एक ऑनलाईन कोर्स 3 दिवसांचा आम्हाला आंबेडकरवादी मेथोडॉलॉजी बद्दल घ्यायला निश्चित आवडेल. याचं कारण हे पुढे एक्सटेन्शन आहे ना की त्यात आणखीन वेगळं काय करणार आहोत. पण ते आता तुम्ही कृपया प्रश्न विचारू नका. तो अभ्यास करून आपण त्याची सविस्तर चर्चा निश्चित तसा अभ्यासक्रम आपण केला तर करूयात. तयार सगळी जण तयार असतील तर. पण माझा मुद्दा कळला असेल की इथे तुम्हाला असं होत नाही शेतकरी प्रश्नावर अभ्यास करायचा आहे तर फक्त शेती किती सालापासून केव्हापासून लोक करतायत असं नाही. तर शेती करणारे शेतकरी आहेत. शेतकरी कोण आहेत, कोणाकडे शेतीची मालकी आहेत, कोण दुसऱ्याच्या शेतीवर कामाला जातंय, कोण म्हणजे कुठले जाती वर्ग लिंग हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागतं जेव्हा तुम्ही सत्यशोधक संशोधन करता. मला वाटतं स्त्रीवादामध्ये तुम्हाला एक थोडासा वेगळा पाथ उपलब्ध असतो की तुम्ही हे बाजूला ठेवूनही संशोधन करू शकता. माझं झालंय. हो, धन्यवाद मॅडम, समजलं. हॅलो मॅडम. हा बोला. नखाले ना. आज छान तुम्ही व्यवस्थित सांगितलं
हे जे आहे आपण चर्चा करूया. मी प्रश्न नाही विचारणार. कारण बाकी तुमचे जे मला विचार प्रश्न विचारायचा आहे. मला प्रश्न आहे. बरं ठीक त्यांच्या आहे. नंतर नंतर घेऊ का? हा नाही, मला नाही. वाटतं रांगेने प्रश्न हा घ्यायला मला पाहिजेत मॅडम, म्हणजे सगळ्यांचे आहेत. मला हेच विचारायचं आहे की तुम्ही जे बोललात आता, तर इथे आपण एक सत्यशोधक आपण करतोय, तर आणि ह्याला जे आहेत मर्यादा इथपर्यंत मर्यादा आहे, पण काही काही गोष्टी ज्या आहेत त्या बदलणाऱ्या असतात. पण त्या 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 काळामधला विचार केला, म्हणजे आपण महात्मा फुलेंचा विचार केला, तर त्यांच्या वेळी जे आव्हानं होती, जी अगदी कठोर आव्हानं होती, त्याच्यावर त्यांनी मार्ग काढला. नंतरच्या काळात बाबासाहेबांनी काढला. आजची आव्हानं जी आहेत ती वेगळ्या प्रकारची आहेत, तर त्या अनुषंगाने आपल्याला आपल्या संशोधनाची दिशा ठरवावी लागेल. म्हणून तुम्ही काही काही वेळेला जे शब्द असे वापरतात ना, वापरलेत ना, की याची ही दिशा एवढी संकुचित नसावी. तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर विचार केला, तर हे संशोधन इथपर्यंत आलं, याच्या पुढे आहे. हे शेवटचं नाही, हे बदलणार आहे. तशाच आपल्या समस्या सुद्धा बदलणाऱ्या आहेत. आणि सत्य जे आहे ते सत्यच असतं. तर आज अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. म्हणजे मी आज वाचलं ते आपलं काय म्हणते, महात्मा फुले समग्र वाङ्मयाचं पहिलं हे वाचलं. पहिलं जे आहे ना ते, तर त्यात मला किती म्हणजे अगदी असं चीड आणणारं असं ते आहे. तर ते आजही आहे. तर ते आपल्याला बदलायचं आहे. सत्य आपल्याला ते सत्य आपल्याला समाजाला सांगायचं आहे. महिलांना सांगायचं, विशेषतः त्यात असणारी ती महिला आहे. म्हणजे भटजीला ती कशी हे जाते, त्याच्या आहारी कशी जाते ती. तर आजही ती परिस्थिती, आता ही वस्तुनिष्ठता आपल्याला घ्यावी लागेल ना आपल्या संशोधनामध्ये, एक केस स्टडी म्हणून घ्यावी लागेल. झालं माझं बोलून. थँक्यू. ओके. हॅलो, हा बोला. मी मेश्राम बोलतोय. हा बोला मिश्रम. अं, मला असं म्हणायचं, म्हणजे एकंदरीत सर्व जे काही विवेचन चाललंय, त्या विवेचनाच्या अनुषंगाने मी असं म्हणेन की आपण सत्यशोधन पद्धतीवर जे काही विचार करत आहोत, हे फार चांगलं जरी असलं तरी ते मांडलं कुठे जाणार, या अनुषंगाने सुद्धा विचार होणे आवश्यक आहे. प्रश्न असा आहे की आपण जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन म्हटलं, किंवा स्त्रीवादी केंद्र विविध विद्यापीठात जे चालत आहेत, या सर्व विषयामध्ये त्या विद्यार्थ्यांना संशोधन करण्याच्या प्रस्थापित व्यवस्थेनं नाकारलेलं आहे. तर मग आपण सत्यशोधक पद्धतीचा जो विचार करत आहोत, अशा नवीन आविष्कारित पद्धतीच्या अनुषंगाने संशोधन करणारे विद्यार्थी कशा प्रकारे पुढे येऊ शकतील. फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं तर असं म्हणेन की रिसेंटली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये पेटची परीक्षा झाली होती. त्या पेटच्या परीक्षेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले या विषयात संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पेटची परीक्षा देऊ दिलेली नाही आहे. असे 14 विषय त्या विद्यापीठात नाकारलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये आपण ज्या प्रकारे विचार करतो, त्या प्रकारचे संशोधक विद्यार्थी पुढे कसे येतील, या अनुषंगाने आपण मार्गदर्शन करावे, असा माझा एक प्रश्न आहे. मेश्राम सर, धन्यवाद. तुम्ही नेमकं आताच ज्ञान क्षेत्रामध्ये काय चाललंय स्पष्टपणे सांगितलेलं आहे. मॅडम, आणि आवाज त्याचं कापला जातोय तुमचा. बंद हा, करा, मी मग ते आवाज येतो. हा व्हिडिओ बंद करा. मेश्राम सरांचे धन्यवाद. आता ज्ञान व्यवहारामध्ये विशेषतः विद्यापीठांमध्ये ज्या पद्धतीचा जातीयवाद चाललेला आहे संशोधनाच्या क्षेत्रात, हेच उदाहरण तुम्ही दिलेलं आहे. या गोष्टी होत राहणार आहेत. याच्यासाठी सुद्धा आपल्याला संघर्ष करावाच लागेल. पण संशोधन फक्त विद्यापीठांमध्येच होतं असं नाही. आपल्याला म्हणजे तिथे तर आपल्याला करायचंय, कारण की ते एक मान्यता प्राप्त काय सगळ्या संस्था आहेत. पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याला इतर कुठे कुठे संशोधन करता येऊ शकतं, याच्यासाठी आपल्याला प्रयत्नशील राहावं लागणार आहे. तुम्ही दिलेलं उदाहरण मला वाटतं आपल्या सर्व आजच्या 3 दिवसाच्या सगळ्या मांडणीला पूरक आहे.
ह्या म्हणजे पुन्हा तोच प्रश्न आहे की या विषयांमध्ये ज्ञान नाही, या विषयांमधून जातीयवाद समाजामध्ये पसरू शकतो. हे पूर्वग्रह काम करतात. आपण जे म्हटलं की पूर्वग्रहांनाच आपल्याला प्रश्न विचारले पाहिजेत, पण तो एका दिवसात एका उत्तरात सुटलेला प्रश्न नाही. जसा तुम्हाला प्रश्न आहे तो मला पण आहे, आणि त्यासाठी आपण व्यक्तिगत आणि सामाजिक पातळीवर संघर्ष हा करत राहायला पाहिजे. पुढचा प्रश्न घेऊ. हा, यालाच पूरक मी विचारते की आता माझ्यासारखीला करायचंय आणि मला त्या सगळ्या पेट किंवा काही मला परीक्षांमधून नाही जायचंय, पण माझा विषय मला घ्यायचा आहे आणि मला त्या संशोधनाचं मला कुठे पदवी द्यायची नाही किंवा मला कुठे पगार वाढ नाही किंवा काहीच नाही, मला निखळ आनंद आणि मला या संशोधनात आवड आहे. तर मग याच्या संदर्भामध्ये मग शेवटी आम्हाला काय तो प्लॅन तुम्ही देणार आहात का? एक तर मी हे सांगू शकते की आम्ही हा विचार केलेला आहे की याच्यातून जे काही लोकांची निवड आपण ज्याला आपण शिष्यवृत्ती देऊन, स्कॉलरशिप देऊन अमुक एक विषयांवर संशोधन करून घेणं याच्यासाठी करणार आहोत. अशा काही संस्था महाराष्ट्रात आहेत ज्या अशा शिष्यवृत्ती देतात, ज्या काय आपण म्हणू की त्या पारंपरिक अर्थानं विद्यापीठ किंवा शिक्षण संस्थांशी संबंधित नाहीत. त्यात तसे ट्रस्ट किंवा सामाजिक संस्था आहेत. त्याची आपण एक लिस्ट करून तसं करू शकतो. काही प्रोफेसर्स लोक असतात, ते वेगवेगळ्या ठिकाणी संशोधन करतात. संशोधन सहाय्यक म्हणून ते अशा इतर व्यक्तींचा समावेश, ज्यांचा विशेष अभ्यास त्याच्यातला आहे, करू इच्छितात, अशांनाही ते त्यांच्या प्रोजेक्टमध्ये घेतात. तशी पण एक आपण यादी किंवा त्यांना हे सुचवणार आहोत की या माणसांनी या पद्धतीचा संशोधन कोर्स आमच्याकडे केलाय, त्यांना या विषयामध्ये रस आहे, तर तुम्ही त्यांना संधी द्या. म्हणजे असे वेगवेगळ्या पातळींवरचे प्रयत्न इथून पुढच्या काळात आपण करत राहणार आहोत. पण ते पुन्हा एका दिवसाचं काम नाही. आपण सातत्यानं या ग्रुपच्या माध्यमातून किंवा जसं मी म्हणते पुढचा संशोधन चा 3 दिवसाचा कोर्स बाबासाहेबांच्या संदर्भात आपण केला, तर त्याच्याशी जोडून आणि शेवटी हेमांगी मॅडम तुम्हाला कार्यक्रम म्हणजे कोर्सच्या शेवटी सांगणार आहेत की आपण पुढचा एक परिषद, सत्यशोधक विचार परिषद घेतो आहोत आणि त्याच्यामध्ये तुमचा सहभाग असल्यास मग तिथे पण याच गोष्टी घडणार आहेत. तर तुम्ही संशोधन ज्ञानाच्या प्रक्रियेत सातत्यानं सहभागी राहणं ही सुद्धा अत्यंत महत्वाची गोष्ट आहे असं आम्हाला वाटलेलं आहे. आणि म्हणून या दोन्ही संस्थांनी असा कोर्स घेतलेला आहे. तर निश्चितपणे आपण याची यादी करत राहू आणि म्हणजे सो काय कोट अनकोट फायदा किंवा बिगर फायदा कशाहीसाठी पण ज्या विषयांसाठी संशोधन करणारे त्यांची लिस्ट आपण मात्र करणार आहोत. धन्यवाद. धन्यवाद हॅलो. मॅडम. मॅडम माझा हॅलो, प्रश्न आहे. माझा संलग्न याच्याशीच निगडीत अ, एक प्रश्न होता मला. माझा आवाज येतो का? कोण बोलतोय? मेश्राम सर. मॅडम मी बोलतोय, राजदीप. डॉक्टर रविकांत मेश्राम बोलतोय. हो. बोला सर. मॅडम बाळकृष्ण सरांनी एक जिवंत उदाहरण मांडलेलं आहे की सत्या संदर्भात कशा प्रकारे प्रयोग केले जातात आपल्या देशात. आणि मला या बाबतीत म्हणायचं आहे की आपण बघतोय जिकडे तिकडे की सत्याची मांडणी करताना किंवा सत्याला पुढे ठेवताना कसे विद्रोह होत चाललेले आहेत. आता आपण जंतर मंतरचं जिवंत उदाहरण बघतोय. तर मला वाटतं की सत्याची मांडणी, सत्याला जेव्हा आपण उतरवतो आणि आपण बघतो की ते इम्प्लिमेंटेशन ज्या बॉडीज आहेत, म्हणजे त्यांना आपण म्हणू शकतो की कारण सत्य आहे आपल्याकडे, सगळ्या गोष्टी आहेत, पण त्याचं आपण जर जमिनी स्तरावरती किंवा पुढे आणू शकलो नाही, सत्य पुढे आणू शकलो नाही जनतेपुढे, आणि त्या अवलंब करणाऱ्या ज्या केंद्रीय किंवा कुठल्याही संस्था असतील त्या सत्याला नाकारत असतील, तर अशा प्रकारचे विद्रोह आपण बघू शकतो ज्या नंतर निश्चित. मंतरवरती होतं. तर तुम्हाला वाटतं का की आपण मांडू की लिखाणात कुठल्या पद्धतीने आपण पुढे आणू, त्याला अवलंब करणाऱ्या ज्या बॉडीज आहेत, ज्या संस्था आहेत, यांच्याशी आपण कसं साधर्म्य किंवा कसं सुसंगतपणा निर्माण करून ते सत्य पुढे आणू शकतो, यावरती मला मार्गदर्शन कराल. नाही, मार्गदर्शन नाही, तुमच्याशी खरं तर सहमत आहोत आपण की काय चाललं आहे आता हे आपण पाहतो. पण फक्त एकच त्याला जोडते की सत्य हे आपोआप सिद्ध होत नाही. अर्थातच म्हणजे आपल्याला
महात्मा फुले आणि बाबासाहेब दोघंही या पद्धतीचं मार्गदर्शन त्यांनी आपल्याला केलेलं आहे आणि वेगळ्या अर्थाने महात्मा गांधींनी सुद्धा केलेला आहे. तर सत्य संकल्पना तुम्हाला सिद्ध करायची असेल तर त्याच्यासाठी संघटित प्रयत्न करावे लागतात, संघर्ष करावे लागतात. आणि मी बाबासाहेबांचं विधान त्या अर्थानेच घेते की शिक्का संघर्ष संघटित व्हा आणि संघर्ष करा. ते म्हणतात की त्यांना हे माहिती आहे, महामानव तेच आहेत ना, की त्यांना तुम्ही शिकून संघटित होऊन म्हणजे तुम्हाला संघर्षासाठी संघटित व्हायचंय, पण फक्त शिकलात तरीही सत्य आपोआप सिद्ध होणार नाही. तुम्हाला त्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. आणि म्हणून बाबासाहेबांचं आणखीन एक विधान मला अत्यंत महत्वाचं वाटतं, जे आपण संशोधनात कायम लक्षात असू दिलं पाहिजे, की गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या. हा कॉन्शियस डेव्हलप करणं हे संशोधकांनी काम स्वीकारलं पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही रेमेडी म्हणून नाही, तुला जेवायला नाही चला तुला जेवायला घालतो असेल तर आपण घालावं, पण एकाला जेवायला घालून भुकेचा प्रश्न मिटत नसतो. ज्यांच्या पोटात भूक आहे, ज्यांच्याकडे राबणारा हात आहे आणि त्यांना कुठलीही प्रतिष्ठा ना श्रमाची ना जगण्याची मिळते, त्यांनी संघटित होऊन संघर्ष केला पाहिजे. म्हणजे जाणीव तुम्ही करून दिली तर. नाहीतर मग आपल्याकडचं ब्राह्मणी तत्वज्ञान हिंदू तत्वज्ञान आहेच आहे, की ज्याच्यामध्ये मागच्या जन्मी मी पाप केलं म्हणून मी हे माझ्या या जन्मी माझ्या या वाट्याला आहे. तर मला वाटतं की संशोधक म्हणून सत्य सिद्ध करण्यासाठी संघर्षाच्या भूमिकेत राहणं आणि स्त्री शूद्रांना ही जाणीव करून देणं की आपलं शोषण नेमकं कोण करतंय, हे संशोधनाच्या क्षेत्रात आपण काय वसा स्वीकारला पाहिजे. एकदम बरोबर मॅडम. आपल्या सत्याचे पुरस्कर्ते खूप आहेत मॅडम. आंबेडकरी चळवळीत देशभर सत्याचे पुरस्कर्ते आहेत 100%. पण हे विखुरलेले पद्धती आहेत. ज्या प्रकारे माननीय कांशीराम साहेबांनी ज्या प्रकारे चळवळ उभी केली होती की जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी, अशा प्रकारची जी चळवळ उभी केली होती ती खूप मोठी चळवळ त्यांनी निर्माण केली होती. पण आताच्या परिस्थितीमध्ये तसे नेते आणि तसे सत्याला पुढे मांडणारी संस्था किंवा चळवळी फार बोटावर मोजण्यासारख्या राहिलेल्या आहेत. बघा, आता आपण संशोधनाबद्दल बोलतो आहोत, तर मला वाटतं की आपण याचा पण वेगवेगळ्या पद्धतीनं विचार करूया. बाबासाहेब आंबेडकर असं म्हटलेले होते की इथली जाती व्यवस्था कुणी एका मनून एकट्यानं निर्माण केली असं मी मानत नाही. आणि मग व्यवस्था कशी कार्यरत राहते वगैरे ते आपल्याला अत्यंत चांगलं मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे म्हणजे एक माणूस इतिहास घडवत नसतो. तर आपण या पद्धतीनं थोडा विचार करत, कारण की ना दुसऱ्या बाजूने तुम्ही आता जे म्हणताय तर प्रस्थापितांच्या बाजूनं या जाती प्रश्नावर संघर्ष करणाऱ्या सर्वांची संभावना याच अर्थानं केली जाते. म्हणजे रिपब्लिकनचे गटतटात हे वाढलेले आहेत, हे तोडीपाणी करणारे आहेत, यांना कुठे धोरण आहेत, यांना कुठे काही निवेदन आहे. तर मला वाटतं आपण या पद्धतीनं जाऊया नको, नाही तर आपण प्रस्थापिताच्या ट्रॅपमध्ये जे आपल्याला क्रांतिकारी मानत नाहीत त्या टर्मिनॉलॉजीमध्ये जाऊ शकतो, धोका आहे. पेक्षा आपण अधिक उन्नत अवस्थेमध्ये जे आपल्याला फुले आंबेडकरांनी दृष्टिकोन दिलाय तसं जाऊन या प्रश्नांची खरी उत्तरं फक्त अ, एक नेतृत्व येण्यातून का आणखीन काय, आता इथून पुढचा काळ एका नेतृत्वाचा असेल का का सामूहिक नेतृत्वाचा असेल, यासारखे हे पण आव्हान आहेत मला वाटतात. तर तशा आव्हानांचा विचार करत आपण संशोधनामध्ये अधिक पुढे गेलो पाहिजे. खूप खूप साधुवाद मॅडम. सत्याचा विजय असो. जय भीम. जय भीम. मॅडम आता बोलू का? बोला ना. आता बनसोडे बोला. आहेत का? हो राजदीप बोलतोय. हा. हा मॅडम, मी आपत्ती व्यवस्थापन या विषयाचा म्हणजे अभ्यास केलेला आहे. माझं MSc त्यामध्ये झालेलं आहे. माझा एक वेगळा विचार होता, जसं की कुठल्याही आपत्तीमध्ये सगळ्यात जास्त परिणाम हा म्हणजे लिंग आणि जात, त्या जात समूहावर जी लोअर आहे त्यावर जास्त होतो, हा आपण बघतो. तर सत्यशोधन संशोधन यामध्ये आपण समजा हा नवीन विचार मांडत असताना
याचं प्रामाणिक आपण कशा पद्धतीने करू शकतो किंवा याच्यासाठी काय उपाय असू शकतात? नाही, मला आता तात्काळ सुचतंय ते असं, म्हणजे हा अभ्यास आपल्याला करायचा आपत्तीबद्दलचा. जसं आपण मगाशी म्हणतो की तुमचा एक स्कोप तुम्हाला ठरवावा लागतो. त्याच्यात एका विशिष्ट भागावर तुम्हाला भर द्यावा लागतो. आता उदाहरणार्थ आपत्ती व्यवस्थापनामधला कास्ट, क्लास, जेंडर आपल्याला तपासायचं असेल, त्या भूमिकेतनं याची चिकित्सा आपण करू किंवा सत्यशोधक संशोधक म्हणून या विषयाची मांडणी करत असू. कशी कशी करता येऊ शकते? उदाहरणार्थ मी एक थेरॉटिकलच मांडणी सिद्धांत म्हणूनच व्हॉट इज डिझास्टर, आपत्ती काय आहे, भारतीय संदर्भात आपत्ती काय आहे, तर मी क्लास जेंडरकडे येते. म्हणजे एक सैद्धांतिक पातळीवर तुम्ही हा विचार करू शकाल. आणि दुसरीकडे आपत्ती व्यवस्थापनामधला फक्त नैसर्गिक आपत्ती असा एक सेक्शन तुम्ही घेतला, तर आजवर महाराष्ट्रात येऊन गेलेल्या ज्या महत्वाच्या आणि मोठ्या आपत्ती आहेत, त्याच्यामध्ये प्रत्यक्ष काय सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक व्यवहार घडले, केस स्टडी घेऊन आपण करू शकतो. म्हणजे दोन समजा आत्ता माझ्या पुढे घटना मला पटकन आठवल्या. एक तर किल्लारीचा भूकंप समजा आणि माळींची घटना. पूर्ण स्लायडिंग झालेलं आहे आणि तर आता याचं जर आपण पाहिलं तर किल्लारीचे तर खूप अभ्यास पण आपल्या पुढे उपलब्ध आहेत. किल्लारीमध्ये पुनर्वसन करत असताना जाती व्यवस्थेचं एक लक्षण जातवार वस्त्या हे असतं, बरोबर. हम्म. आणि हो. ते पुनर्वसन करताना खरं तर संधी असते की जातीवार वस्त्या न करता सर्वांना सारखी घरं विशिष्ट पद्धतीनं देणं. पण तसं होत नाही, कारण देणारे, धोरणं आखणारे हेही प्रिज्युडाइज, हे पण विशिष्ट जातीत जन्माला आलेली माणसं आहेत. किंवा उलट बाजू, असं प्रचना करू नका, त्याच्यातून आम्हाला वेगळ्या आपत्ती आल्या तर मदत मिळणार नाही, म्हणजे आमच्या जातीची माणसं आमच्या जवळ असतील तर आम्हाला मदत अधिक मिळू शकते, म्हणून असं तुम्ही जुनं होतं तसंच करा, अशी आर्ग्युमेंट आलेली होती. तर या सगळ्याचा अभ्यास करून माळीण ही वेगळ्या प्रकारची आपत्ती आहे, तिथे अख्खच गाव वाहून गेल्यानंतर काय घडलं तिथल्या पुनर्वसनाचा कंपॅरेटिव्ह अभ्यास आपल्याला करता येतो. आणि त्याच्यामध्ये आपल्याला या गोष्टी कशा कार्यरत राहिल्या याचा अभ्यास निश्चितपणे करता येईल. पण पुन्हा मी म्हणते तसं की हा अभ्यास करत असताना तुम्ही पूर्वग्रह दूषित नसला पाहिजेत. म्हणजे याच्यामध्ये फक्त असं स्वतःच अधिगृहीत धरून की फक्त विशिष्ट माणसांचंच पुनर्वसन, कारण की गावांची पुनर्वसनं झालेली आहेत, तर काय नेमकं झालंय हे वस्तुनिष्ठपणे आपण अभ्यासलं पाहिजे. दुसरीकडे त्याच्यामध्ये हे जे घडलं विशिष्टांनाच झालं असं नाही, अमक्यांनाच झालं नाही, तर देताना काय दुजाभाव झालेला आहे हा तुम्हाला तपासता येईल. म्हणजे उदाहरणार्थ कुटुंब एकक मानताना तिथं एखादी विधवा बाई असेल तर पुरुष नावे, मग त्याचं काय रेशन कार्ड त्याला सगळे देताना पुरुष केंद्रीय व्यवहार हा कसा झाला हे तुम्हाला शोधता येतं. आणि मग त्या स्त्रियांना काय अडचणी आल्या हे पाहता येतं. म्हणजे आपत्ती व्यवस्थापनात सुद्धा स्त्री शूद्राती शूद्र हा कोटिक्रम वापरून काम करता येतं, किंवा आपण नंतर जर अभ्यास आणखीन करणार असू तर आणखीन नवीन कोटिक्रम घेऊन बाबासाहेबांनी कुठले घेतले, किंवा मार्क्सवाद फुले आंबेडकर वाद नावाचं तत्वज्ञान शरद पाटलांनी मांडलं, त्यांच्या कोटिक्रमात तुम्हाला कसं बघता येईल हे सुद्धा आपल्याला अभ्यासता येतं. खूप इंटरेस्टिंग तुमचा विषय आहे, मला फार महत्वाचा वाटतो. आणि आपत्ती ही कनिष्ठ जाती आणि स्त्रियांइतकी कुणालाच नाही या देशात, सर्व अर्थानं. थँक्यू. पण माझा दुसरा प्रश्न त्याच्याशी निगडीत असा होता की याला प्रमाणित कोण करणार? म्हणजे आता आपण संशोधन करतोय, तसं प्रत्येकाचे असे स्टँडर्ड ठरलेले आहेत, तसं यालाही आपण एक स्टँडर्डाइज कसं करता येईल? आपत्ती व्यवस्थापनाला नाही, संशोधन या विषयाला. हे बघा, आता स्टँडर्डाइज मान्यता द्यायला कोणी तयार लगेच असेल का? पारंपरिक शिक्षण संस्था नाही,
बाबासाहेबांनी वाट पाहिली होती का याची, की माझ्या संशोधनाला त्यांची तर तक्रार होती ना, की मी एवढे हजारो पानांचं संशोधन करून ग्रंथ लिहिले, त्यांचा शब्द आहे माझ्या विरोधात मौनाचा कट केला जात आहे. मग काहीतरी बोला आमच्या ग्रंथांवर, चुकीचं म्हणा बरोबर म्हणा, डिबेट होईल ना. वादे वादे जायते तत्वबोध, म्हणजे तत्वबोध व्हायला वाद तर झाले पाहिजेत, पण तेही केलं गेलेलं नाही. तर आपल्या महामानवांच्या वाट्याला असणारी परिस्थिती कमी अधिक प्रमाणात आपल्या वाट्याला येणार आहे. आपण जे नवीन काही म्हणतोय त्याचं पहिल्यांदा तुच्छतादर्शकतेनं बघितलं जाऊ शकतं. हे कसं सगळं चुकीचंच आहे असं म्हटलं जाऊ शकतं. पण मला सांगा, समजा आपण अशा कुठल्याही आपत्तीच्या अभ्यासाच्या निमित्त तुमचंच उदाहरण घेऊन आपण केस स्टडी तयार केला किंवा त्याला काय आपण सत्यशोधन अहवाल करू शकतो की नाही? हो, करू शकतो. निश्चितपणे करू शकतो. आणि सत्यशोधन अहवाल हा संशोधनाचा कमी संशोधन अधिक व्यापक मोठं जास्ती तुम्ही करता, पण हा संशोधनाचेच छोटे छोटे प्रकल्प आहेत. तर आपण वाट बघत बसू नये की ते प्रमाणीकरण करतील आणि मग आपण त्याच्यात उतरू. माझं म्हणणं उलट आहे. आपण ही भूमिका घेऊन जितके वेगवेगळ्या विषयांवर अभ्यास पुढे आणूत त्याचं प्रमाणीकरण करणं भाग पडतं. त्याला मान्यता मिळते. मग ती अभ्यासक्रमात असेल या ज्ञान निर्मिती केंद्रांमध्ये असेल, ती मिळवून घेण्याची सुद्धा टास्क आपल्याला करावा लागणार आहे. थँक्यू मॅडम, थँक्यू. ठीक आहे. मॅम मी बोलू का की वेळ